आणि सर्वांच्या माध्यमातून पुण्यामध्ये आम्ही एक जगद्गुरू संत तुकाराम महाराज अन्नछत्र सुरू केलेलं आहे. जे ग्रामीण भागातून एम-पी-एस-सी, यू-पी-एससीचा अभ्यास करण्यासाठी इथं मुलं येतात. त्या मुलांना अन्नदान करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. त्या मुलांच्या अ, अ, जेवणाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतोय. तर अ, हे काम तर सुरूच आहे. त्याचबरोबर आनंदी परिवार फाउंडेशनने लॉकडाऊन नंतर गेल्या वर्षी दिव्यस्पर्शी क्लिनिक आणि निसर्गोपचार केंद्र नावाचं एक क्लिनिक सुरू केलेलं आहे आणि 100% मोफत आहे. या दवाखान्यामध्ये कुठलेही डॉक्टर तुमच्याकडून ₹1 फी घेत नाहीत. ₹1 फी घेतली जात नाही. दवाखान्यामध्ये अगदी बोर्ड लावलेला आहे, की इथे कन्सल्टेशनसाठी कुठलाही डॉक्टर तुमच्याकडून पैसे मागणार नाही. जर कुणी मागत असेल तर तिथं खाली माझा नंबर लावलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. येस, आय-पी-डी आहे. आय-पी-डीमध्ये थोडेसे चार्जेस आहेत. परंतु त्याचा जो काही खर्च होतो तेवढाच फक्त चार्जेस आपण घेतो. पण डॉक्टर कन्सल्टेशन काही नाहीये. मेडिसिन्स काय असतील, बॅचलर थेरपी असेल, होमिओपॅथी असेल, टोटल फ्रीमध्ये दिले जाते. काही इतर लागत असतील ॲलोपॅथी तर ते बाहेरून घ्यायला सांगितलं जातं. मोफत दवाखाना आहे. आनंदी परिवार फाउंडेशनचा हे एक इनिशिएटिव्ह आम्ही केलेला आहे आणि उद्देश एकच आहे, की आपण एक 50,000ची किंवा 1,00,000ची गाडी बंद पडू नये म्हणून प्रत्येक महिन्याला सर्व्हिसिंग करतो. परंतु आपली बॉडी जोपर्यंत बंद पडत नाही, तोपर्यंत आपण दवाखान्यात जात नाही. आणि म्हणून रेग्युलर चेकअप व्हावं. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्कॅनिंग आपल्याकडे आहेत, ज्या बाहेर जवळपास ₹8,000 ते ₹10,000 फीज होते. ते बॉडी स्कॅन आपल्याकडे फ्रीमध्ये होतं. तर अशा प्रकारचा उपक्रम आपण राबवतोय. त्याचबरोबर संपूर्ण रक्त तपासणी ज्यासाठी बाहेर ₹500, ₹700, ₹1000 घेतले जातात मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये, ते अगदी ₹50 मध्ये होतं. युरिन टेस्ट असेल तर ₹10 मध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये केलं जातं. शुगर चेक असेल तर फक्त ₹10 मध्ये. आपल्या सर्वांना माहीत असेल की साधी सिरिंज घ्यायची म्हटलं तर ₹8 ते ₹10 लागतात. पण आपण हे सर्व टेस्ट अगदी ₹10,000 मध्ये मॅक्सिमम टेस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत. हे आनंदी परिवार फाउंडेशननं आजपर्यंत केलेलं काम आहे. आणि मी याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे, की बऱ्याचशा लोकांनी या मधल्या काळामध्ये अ, काही आजार झाला तर मेडिकलमध्ये जाऊन लगेच औषधं घ्यायचे. ठीक आहे, मेडिकलमध्ये चुकीची औषधं दिली जाणार नाहीत, पण आजार तुमचा वेगळा आहे आणि डायग्नोस न करता बऱ्याच वेळेस मेडिकलमध्ये एखाद्या विशिष्ट औषधाचं नाव सांगितलं जातं, की जसं सिनारेस्ट द्या, थेरपी प्लस द्या, नाईस द्या, असं बोललं जातं आणि तो मेडिकलवाल्याला द्यायचा आहे. तो त्याला देऊन टाकतो. परंतु त्यामुळे खरंच आजार बरा होतो का? कारण आजार वेगळा आहे. तुम्ही जे मागितलं ते मेडिकलवाल्याने तुम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून आपण डॉक्टरांकडे जाऊन डायग्नोस करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी सर्वांना सांगतो, की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही औषध घेऊ नका. तुमचा अनमोल जीव धोक्यात घालू नका. तुम्ही या आनंदी परिवार फाउंडेशनमध्ये डॉक्टर श्वेता सिंग या स्पेशल दिल्लीवरून आलेल्या डॉक्टर आहेत. ज्या डॉक्टर कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाहीत. आज आय थिंक मला वाटतं या प्रोग्रामसाठी त्या अवेलेबल आहेत आज इथे. तर अशा प्रकारे आपण काम केलं आणि हे जे काम केलेलं आहे 2019 पासून का त्याच्या अगोदरपासून आणि या कार्याची पोचपावती म्हणून जनरक्षक फाउंडेशनचा आपल्याला जनरक्षक पुरस्कार भेटला. त्याचबरोबर शिवधर्म फाउंडेशनचा कर्मवीर पुरस्कार सुद्धा मला भेटलेला आहे. त्याचबरोबर दिलासा फाउंडेशनचा दिलासावंत महाराष्ट्र रत्न पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर इनोव्हेशन ट्रान्सफॉर्मर्स या कंपनीतर्फे आपल्याला बेस्ट इनोव्हेटिव्ह बिझनेस कोच ऑफ महाराष्ट्र 2021 चा पुरस्कार भेटला. त्यानंतर सेंट्रल ह्युमन राईट्स संघटन दिल्ली यांचा नॅशनल लेव्हल बेस्ट बिझनेस कोच अवॉर्ड आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. म्हणजे आपण जे लॉकडाऊनमध्ये काम केलेलं आहे, या कामाची पोचपावती आपल्याला इथं भेटलेली आहे आणि हे काम असंच पुढे चालू राहणार आहे. आणि मित्रांनो, आजचा जो उपक्रम आहे, हे चालू करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे हे आपल्याला समजून घ्या. पुण्यामध्ये तर आम्ही काम केलेलं आहे, पण आपण नेहमी म्हणतो, की मातृभूमी आपली फार महत्वाची आहे. मी सोलापूर जिल्ह्यामधून आहे, माढा तालुक्यामधून आहे. छोटंसं गाव होतं रिधोरे, मी तिथून आलेलो आहे आणि तिथून जवळपास 20 किलोमीटर एरियामध्ये म्हणावं असं मोठं हॉस्पिटल नाहीये. बार्शीमध्ये आहेत, कुर्डवाडीमध्ये छोटेसे काही हॉस्पिटल आहेत आणि त्या भागामध्ये काहीतरी काम करण्याची इच्छा होती आणि म्हणूनच लवकरच आनंदी परिवार फाउंडेशनचं छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण रुग्णालय हे 100 बेडचं एक चॅरिटेबल हॉस्पिटल आपण सुरू करत आहोत. आणि हे लवकर त्या ठिकाणी काम सुरू होईल आणि लवकरात लवकर लोकांच्या सेवेसाठी आपण या गोष्टी करू. सांगायला आनंद होतोय, की या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जाणार नाहीयेत. 100% हॉस्पिटल फ्री असणार आहे. ॲडमिट पेशंट असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी चार्जेस नसतील. तर अशा प्रकारचं फार मोठं 1.5 एकर एरियामध्ये जवळपास आपण हे काम चालू करतोय आणि याच हॉस्पिटलसाठी जवळपास 7 ते 8 कोटीचं बजेट आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, की आनंदी परिवार फाउंडेशननं आजपर्यंत कधीही कुणाकडूनही देणगी घेतलेली नाहीये. या कार्यक्रमामधून छोटी-छोटी अमाउंट मला येते. याच कार्यक्रमामधून आलेल्या पैशामधून आपण हे सर्व सामाजिक उपक्रम राबवतो. सर्वांना सांगायला आनंदही होईल, की
आनंदी परिवार फाउंडेशनला आत्ता ऑफिशियल एटीजी सर्टिफिकेट मिळालेलं आहे. एटीजी नंबर आलेला आहे. त्यामुळे इथून पुढे फाउंडेशन डोनेशन घेऊ शकते, फॉरेन फंडिंग सुद्धा घेऊ शकते. परंतु मी आजपर्यंत कधी घेतलेलं नाहीये आणि जर तुम्ही फाउंडेशनला काही देणगी दिली, तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळणार आहे. परंतु मला नेहमी वाटतं, की आपण देणगी का मागायची आणि तुम्ही तरी देणगी का द्यायची? जर तुम्ही मला काही ₹100 ची देणगी देत असाल, तर रिटर्नमध्ये मी तुम्हाला काहीतरी देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी पूर्वीपासून ठरवतो, की आपल्या कार्यक्रमातून जो पैसा येतो, त्या पैशामधूनच आपल्याला ह्या सर्व गोष्टी उभ्या करायच्या आहेत. सो आपण आता आजचा उपक्रम सुरू करूयात. हे जे कार्य आहे असंच पुढे चालू राहावं, यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य मिळत राहावं, हीच अपेक्षा आहे. आणि आपण आता पुढे जाऊयात आणि सर्वांचं पुन्हा एकदा आनंदी परिवार फाउंडेशनमध्ये मी डॉक्टर कुमार गायकवाड मनापासून स्वागत करत आहे. आज हा वर्कशॉप जो आहे तो मराठी भाषेमधून पूर्णपणे मराठी भाषेमधून होतोय. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने याचा उपयोग व्हावा या उद्देशाने हा अभियान सुरू केलेला आहे. या वर्कशॉपमध्ये सांगितलेल्या गोष्टी फक्त आणि फक्त व्यावसायिकांना समोर ठेवून सांगण्यात येणार आहेत. त्यामुळे काही नोकरीत असणारे लोक येतील, जे म्हणतील आम्हाला हे नोकरदारांना हे लागू होत नाहीये. पण मी नेहमीच सांगतो, की आम्ही व्यावसायिकांसाठीच काम करतो. तुम्ही नोकरी सोडून व्यवसायामध्ये येणार असाल, तरीही हे तुम्हाला उपयोगाला येणार आहे. आनंदी परिवार फाउंडेशनचं जे नाव आहे, आनंदी परिवार हेच लोकांना फार आवडतं. आणि मी नेहमी बोलतो, की तुमचा परिवार आनंदी असणं गरजेचं आहे. पण तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, की खरंच तुमचा परिवार आनंदी आहे का? लॉकडाऊनमध्ये तर मी सर्वांना विचारायचो, आज लॉकडाऊन संपलेलं आहे, सर्व गोष्टी सुरू झालेल्या आहेत. पुन्हा हा प्रश्न आहे, की आपल्यापैकी किती लोकांचे परिवार हे आनंदी आहेत? ज्यांचे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो असं कमेंट करा. ज्यांचे नाहीत त्यांनी नाही असं करा. जे असेल ते तुमचं. तुमच्या मनामध्ये तुम्हाला काय वाटतंय, की माझा परिवार आनंदी आहे किंवा नाहीये? येस, मी कमेंट बॉक्स पाहतोय. माझा व्हिडिओ सर्वांना व्यवस्थित क्लिअर येतोय का? यस. डॉक्टर श्वेता सिंह आप यहाँ पर है, आपका यहाँ पर मैं स्वागत करता हूँ. मी ज्यांच्याबद्दल सांगितलं डॉक्टर श्वेता सिंग मॅक्सिमम आजारामध्ये कुठल्याही औषधाशिवाय लोकांना बरे करतात. तुमचा किडनी प्रॉब्लेम असेल, तुमचा लिव्हर प्रॉब्लेम असेल आणि सांगायला आनंद होतोय, की आनंदी परिवार फाउंडेशनच्या दिव्यस्पर्शी क्लिनिकमध्ये मॅक्सिमम जुनाट आजार असणारे लोक आहेत. कित्येक वर्षापासून अ, जुनाट आजार आहेत, ज्यांना 10-10, 20-20 वर्षापासून आजार आहेत, ते आजार बरे होतात. डायबेटिक पेशंट 3 महिन्यामध्ये त्याची शुगर नॉर्मल होते आणि मेडिसिन सुद्धा बंद होते. आणि 100% नॅचरली तुमच्या डायटच्या माध्यमातून तुम्ही सर्व गोष्टी मॅक्सिमम आजारावरती तुम्ही कव्हर करू शकता. मी एवढंही सांगतो, की एच-आय-व्हीचा पेशंट सुद्धा प्रॉपर डायट घेऊन कित्येक वर्ष जगू शकतो. येस. सो इथे आपल्याला परिवार बऱ्याच लोकांनी सांगितलं येस, येस, येस. राकेश मोरे सर सांगतायत नाहीये. रेवती पाटील सांगतात सध्या तरी नाहीये. ओके. बरेच लोक बोलतात येस. अमोल सूर्यवंशी सर सांगतायत नाही. गौरव शिंपी सर येस. ओके. शिवकुमार सांगतायत नाहीये. बरेच लोकांनी सांगितलं नाही. आता आनंदी परिवार म्हणजे काय हे अगोदर समजणं गरजेचं आहे. जसं मी सांगतो, की एक इमारत आहे आणि इमारतीच्या 4 भिंती आहेत, पाया आहे, छत आहे. तसंच आनंदी परिवाराचं सुद्धा आहे. आपला पाया आहे आपण स्वतः आपली मानसिक अवस्था. मित्रांनो काही होऊ द्या, शांत राहा. काही होऊ द्या. जसं मी सांगितलं, की काही दिवसापूर्वी मी आजारी होतो. फार मोठे हेल्थ इश्यू होते, परंतु आज मी पूर्णपणे नॉर्मल आहे. एकच गोष्ट आहे शांत राहिलो. प्रोग्राम बंद करावे लागले, बऱ्याचशा गोष्टी बंद कराव्या लागल्या. बाहेर जास्त फिरणं नव्हतं, काही नव्हतं. तरी सुद्धा मी शांत राहिलो. आज पुन्हा उभा करू शकतो. तुम्ही काहीही होऊ द्या, काही होऊ द्या. तुम्ही जिवंत असाल तरच तुम्ही पुढे काम करू शकता. जर तुम्हीच खचून गेला तर काहीच होऊ शकत नाही. म्हणून आपल्या परिवाराचा पाया आहे तुम्ही स्वतः तुमची मानसिक अवस्था. त्यानंतर आहे तुमचं आरोग्य घरातील प्रत्येक व्यक्ती हा आरोग्य संपन्न असला पाहिजे. त्यासाठी आपलं दिव्यस्पर्शी क्लिनिक आणि आता छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण रुग्णालय आपण सुरू करतोय. दुसरी गोष्ट नातेसंबंध चांगले असावेत. यासाठी आम्ही लवगुरू, प्रणयशास्त्र अ, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम आपण लॉन्च केले आणि सर्वात महत्त्वाचं की आत्तापर्यंत बोललं जायचं की मेड फॉर ईच अदर. आम्ही सुरुवात केलेली आहे मोल्ड फॉर ईच अदर. एकमेकांसाठी थोडंसं फ्लेक्सिबल राहा, नाती सर्व चांगली होतील. पैसा तुमच्या घरामध्ये मुबलक पाहिजे. पैसा नसेल तर घरामध्ये ट्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे भरपूर पैसा पाहिजे. त्यानंतर आहे यश. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या ठिकाणी यशस्वी व्हा. जर पाया भक्कम असेल आणि त्यावरती हे 4 पिलर उभे असतील, तरच तो परिवार आनंदी परिवार होऊ शकतो. आनंदी परिवाराचं छत त्यामध्ये येऊ शकतं. यापैकी कुठलाही एक पिलर जर ढासळला, तर संपूर्ण परिवार ढासळतो. आणि म्हणून हे सर्व बॅलन्स करण्याचं काम आनंदी परिवार फाउंडेशन करते. आज आपण यश या गोष्टीविषयी बघणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की काही लोकांच्या घरामध्ये आरोग्य आहे, तर नातेसंबंध नाहीयेत. नातेसंबंध आहे, तर पैसा नाहीये. पैसा आहे, तर यश नाहीये. काही ना काही होतंय आणि सर्व गोष्टी जर तुम्ही आनंदी परिवारासोबत कायमस्वरूपी राहिलात, तर तुम्ही 100% आनंदी बनू शकता. तुमचा परिवार आनंदी बनू शकतो. कित्येक लोकांनी ज्यांनी सांगितलं होतं, की आमचा परिवार आनंदी आहे, त्या लोकांचं हे
मी एक्सप्लेनेशन दिल्यानंतर कदाचित उत्तर बदलू शकतं, की सर आत्ता आनंदी नाहीये, पहिलं पूर्वी होता किंवा आणखीन नाहीये. येस. सो आपण बघूयात यश. तुम्हाला उद्योजक बनायचं आहे आणि यासाठीच हे यश मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्योजक निर्माण अभियान हे आपण सुरुवात केलेली आहे. मी नेहमी वेगवेगळे उपक्रम सुरू करतोय, हे वेगवेगळ्या महापुरुषांच्याच नावाने सुरू करतोय. कारण मी नशीब, धर्म, देव, अ, पाप, पुण्य या गोष्टी मानणारा नाहीये. मी कर्तृत्वावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. मी प्रेमावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. तुम्ही चांगल्या मनाने कुठलंही काम करा, तुम्हाला चांगल्या प्रकारचं फळ मिळणार आहे. आणि आज जर आपल्याला पुढे जायचं असेल, तर हे महापुरुषांचे विचारच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. आणि यासाठीच ज्या ठिकाणी आपण आपला छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण रुग्णालय सुरू करतोय, त्याच्याच बाजूला आपण महापुरुष प्रेरणा स्मारक सुद्धा उभं करतोय, की आपल्या भारतामध्ये होऊन गेलेल्या सर्व महापुरुषांचा इतिहास त्या ठिकाणी असेल. प्रत्येकाची माहिती त्या ठिकाणी असेल, की वेगवेगळ्या स्कूलमधली मुलं त्या ठिकाणी येऊन व्हिजिट करतील. त्यांना आपल्या महापुरुषांची पूर्ण स्टोरी माहीत होईल, त्याचा इतिहास माहीत होईल आणि त्यातून प्रेरणा घेऊन मुलं पुढे जातील. आणि अशीच प्रेरणा सर्वांना मिळावं यासाठीच आपण अशा प्रकारे आपण काम करतोय. येस. सो आपण यश मिळवायचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. प्रत्येक तरुणाने यातून तरुणानेच नाही तर प्रत्येकाने, लहान मुलांनी सुद्धा महाराजांच्या इतिहासामधून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारचा इतिहास आहे. जगातील प्रचंड शूरवीर, प्रचंड बुद्धिमान असलेली व्यक्तिमत्व, त्यांच्यासाठी जेवढे शब्द वापरावे तेवढे कमी आहेत. आणि येस. सो अशा महान व्यक्तीच्या नावाने आणि उद्देश एकच आहे, की त्यांनी ज्याप्रमाणे निस्वार्थी भावनेनं आणि तन, मन, धन अर्पण करून महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केलं. अगदी स्वतःचा जीव गेला तरीही स्वराज्याबद्दल कुठलीही माहिती बाहेर येऊ दिली नाहीये. कुठलीही गद्दारी केलेली नाहीये. स्वराज्यासाठी स्वतःचे बलिदान दिलेलं आहे. अशा महाराजांनाच आपण आदर्श ठेवून पुढे काम करतोय, जेणेकरून आपल्या हातून सुद्धा या स्वराज्यातील प्रत्येक प्रत्येक अ, नागरिकाची सेवा आपल्याला करता येईल. येस. आणि हे काम करून मला स्वर्गात वगैरे कुठेच जायचं नाहीये. कारण मला माहिती आहे, की वर स्वर्ग नाहीये, खाली नरक नाहीये. जे काय आहे ते या पृथ्वी तलावावरती आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्वर्ग सुख घ्यायचं असेल तर आपल्याबरोबर फक्त चांगली माणसं पाहिजेत, आरोग्य संपन्न माणसं पाहिजेत आणि ते करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय. येस. सो आजचा जो आहे आपल्याला यश मिळवायचं आहे आणि जो उद्योजक निर्माण अभियान आहे, यामधला पहिला प्रश्न असणार आहे तुमच्या सर्वांसाठी, तुम्ही उद्योजक आहात का? बऱ्याच लोकांना हा प्रश्न विचारतो. तुम्हालाही विचारतो, उद्योजक आहात का? उत्तर हो किंवा नाही मध्ये कमेंट बॉक्समध्ये क्विक टाकायचा. याच्यावरती पुढचे प्रश्न असणार आहेत. बऱ्याच लोकांना हे प्रश्न फार सोपे वाटतील. बऱ्याच लोकांना वाटेल, "अरे हे काय आहे? उद्योजक आहात का?" "हां, आहे ना, आमचा बिझनेस आहे, आम्ही करतोय." परंतु यातून बऱ्याचशा गोष्टी समजून जातील तुम्हाला. लक्षात घ्या. उद्योजक आहात का? बरेच लोक बोलतात, "येस, येस, येस." आणखीन येस, सगळे सांगतायत की उद्योजक आहेत. किती लोक आहेत जे आज हा माझा कार्यक्रम हा फर्स्ट टाईम पाहतायत. पहिल्याच वेळेस पाहतायत असे किती लोक आहेत? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर 1 असं टाकलं तरी चालेल. येस, नंदिनी मॅडम आहेत, ज्या फर्स्ट आहेत. शिवकुमार गुळवे, स्वप्नील सिर्के, ओके. आकांक्षा डोंबे, ओके. सुहास चव्हाण, नवीन आहेत तुम्ही सर्व लोक. जे जुने लोक आहेत त्यांना या प्रश्नाचं उत्तर फार चांगलं माहीत आहे. तुम्ही उद्योजक आहात का? बरेच लोक सांगतात, "हो आहे." पण उद्योजकाची डेफिनिशन काय आहे? तर मी नेहमी सांगतो, जर तुमच्याशिवाय तुमचा व्यवसाय चालत असेल, तर तुम्ही उद्योजक आहात. नसेल, तर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहात, स्वयंरोजगार करणारे लोक आहात. आपल्याला ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. मला सुरुवातीच्या काळामध्ये लोक बोलायचे, की "तुम्ही तर डॉक्टर आहात, तुम्ही कसं शिकवता?" मला सांगायला आनंद होत आहे, की मित्रांनो या एका प्रश्नामुळं माझं मी स्पेशल एम-बी-ए मार्केटिंग हे पूर्ण केलेलं आहे. फक्त या लोकांच्या या प्रश्नामुळे, की आजकाल एका प्रोग्राममध्ये कोणीतरी बोलत होतं, की आजकाल कुणीही उठून बिझनेस डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देत आहेत. पण मी जे काही देतोय प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतोय आणि त्यानंतर अशा ठीक आहे ज्यांची शंका होती त्यांच्यासाठीच असावं म्हणून नावापुढे एम-बी-ए लागलेलं आहे आणि स्पेशल रिटेल मार्केटिंगमध्ये मी जास्त अभ्यास केला, की जे छोटे-छोटे व्यावसायिक आहेत, जे रिटेलमध्ये काम करतात, होलसेलसाठी तर उपयोगाला येणारच आहे. पण रिटेलसाठी जे काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त काम करतोय. कारण मी जो टार्गेट ग्रुप जसं रेवती मॅम थोड्या वेळापूर्वी बोलल्या, की "सर मला जसा पाहिजे तसा कस्टमर येत नाही." मला जसा पाहिजे तसा म्हणजे काय? याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे. आणि जसं मी म्हणतो, की आनंदी परिवार फाउंडेशन करोडपती लोकांसाठी काम करतच नाहीये. सर्वसामान्य लोकांना पुढे घेऊन जाण्यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन काम करते. माझी एक स्पेशल फिलॉसॉफी आहे. मी बोलतो, की एका माणसाने 100 पाऊल पुढे घेत जाणं म्हणजे प्रगती नाहीये. तर जेव्हा 100 लोक एकाच वेळेस
एक पाऊल पुढे जातील तेव्हा खरी प्रगती आहे आणि या 100 लोकांना सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी आपण काम करतोय. सो तुमच्याशिवाय जर तुमचा व्यवसाय चालत असेल, तर तुम्ही उद्योजक आहात आणि नसेल तर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहात. येस, माझ्या या मताशी तुम्ही ॲग्री आहात का? स्वयंरोजगार करणारे लोक आणि 99% सेल्फ एम्प्लॉईड लोक बिझनेस स्टार्ट करतात आणि मॅक्सिमम लोक हे फेल होतात. बिझनेस चालवणं वेगळी गोष्ट आहे. ज्याला आपण उद्योजक म्हणतो, एंटरप्रेन्योर म्हटलं जातं. पण 99% सेल्फ एम्प्लॉईड लोक व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात, व्यवसाय चालूही करतात, परंतु मॅक्सिमम टाईम ते फेल होतात. येस. तुमच्याशिवाय तुमचा व्यवसाय चालतो का? तर रेवती पाटील मॅडमनी सांगितलं सेल्फ एम्प्लॉईड आहे. मित्रांनो, आनंदी परिवार फाउंडेशनचे एवढे हॉस्पिटल आहेत. दिव्यस्पर्शी क्लिनिक आहे, गोखलेनगरला आहे. दुसरं लोणी काळभोरला आहे. तिसरं आता आपण सुरू करतोय हे छत्रपती संभाजी महाराज ग्रामीणला. पण यापैकी कुठल्याही क्लिनिकमध्ये मला बसण्याची गरज नाहीये. मी नसेल तरीही सर्व गोष्टी व्यवस्थित चालत आहेत. येस. सो तुमच्याशिवाय चालत असेल तर तुम्ही उद्योजक, नसेल तर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड. बरेचसे लोक सेल्फ एम्प्लॉईड असताना सुद्धा उद्योजकाची लाईफस्टाईल घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग स्वतःचं नुकसान करून घेतात. मित्रांनो, सेल्फ एम्प्लॉईड बनणं, सेल्फ एम्प्लॉईडची लाईफस्टाईल, सेल्फ एम्प्लॉईडचं काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळं आहे. उद्योजकाची लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. मी नेहमी बोलतो, की आपल्याला 4 प्रकारे उत्पन्न असतं. एम्प्लॉयी, सेल्फ एम्प्लॉईड, बिझनेस आणि चौथा आहे इन्व्हेस्टर. जर तुम्ही एम्प्लॉयी असाल, तर अगोदर सेल्फ एम्प्लॉईड बना, त्यानंतर बिझनेसमध्ये एंटर करा, त्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टर बना. या विषयावर तुम्ही जास्त सांगणार नाही. बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती आहे. पण 95% लोकं जे आहेत त्यांच्याकडे 5% पैसा आहे. हे लोकं म्हणजे एम्प्लॉयी आणि सेल्फ एम्प्लॉयमध्ये अडकलेले आहेत आणि जगातले 5% लोक आहेत ज्यांच्याकडे 95% पैसा आहे, जे बिझनेस आणि इन्व्हेस्टर आहेत. आपल्याला कुठे जायचं हे तुम्ही ठरवायचे. आज जेव्हा मी मराठी माणसांबरोबर काम करतोय, आज मराठी माणूस भरपूर पुढे गेलेला आहे, पण काही मोजके लोक पुढे गेलेले आहेत. पण मराठी माणसांचं नुकसान फक्त एका वाक्यामुळे होतं, मी नेहमीच सांगतो. काही गोष्टी रिपीट होत असतील, अगोदरच्या लोकांनी आधी ऐकले असतील आणि ते वाक्य आहे, "मला सर्व माहीत आहे." आज छत्रपती संभाजी महाराज उद्योजक निर्माण अभियान सुरू करण्याचं कारण काय आहे? लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेसपासून मी लोकांना सांगतोय, ऑनलाईन जा, ऑनलाईन जा, ऑनलाईन जा. काही लोक ऑनलाईन गेले. काही लोकांनी बरंच काही-काही केलेलं आहे. परंतु जसं लॉकडाऊन संपलं, तसं पुन्हा पहिल्या पॅटर्नमध्ये आलेले आहेत. परंतु लॉकडाऊनच्या आधीचे पॅटर्न आणि लॉकडाऊन नंतरचे पॅटर्न लक्षात घ्या. बिझनेसचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. तुमचे पहिले पॅटर्न आता तुम्हाला उपयोगाला येणार नाहीत. परंतु लोकांनी एकच गोष्ट आम्हाला सर्व माहिती आहे आमच्या बिझनेसमध्ये काय चालतं ते. अगदी ग्रामीण भागातील लोक सुद्धा ऑनलाईन गेलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, परवा एक इन्स्ट्रुमेंट मी घेतलं, ज्याची ऑर्डर मी दिली दिल्लीमध्ये, इन्स्ट्रुमेंट आलं नागपूरवरून. म्हणजे दिल्लीचा व्यक्ती महाराष्ट्रामधल्या पुण्यातून एक कस्टमर पकडतोय आणि त्या कस्टमरला नागपूरमधल्या एका डिस्ट्रिब्युटरकडून वस्तू पाठवतोय. बिझनेसचं स्वरूप बदललेलं आहे. काही दिवसापूर्वी माझ्या घरामध्ये साड्या ऑनलाईन मागवलेल्या होत्या. जेव्हा त्या साड्या समोर आल्या त्यावेळेस पाहिलं, पुण्यात बसून गुजरातच्या एका व्यक्तीने इकडे साड्या पाठवलेल्या होत्या. स्वरूप बदललेलं आहे. काही लोकांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन जाण्याचा विचार केला, पण पुन्हा ऑफलाईन आलेले आहेत. तर मित्रांनो याचं एकमेव कारण आहे, की सगळं लोकांना मला सर्व माहीत आहे. मला काय बाकी काही करण्याची गरज नाही आणि काही लोकांनी शिकायचं सुद्धा बंद केलेलं आहे. लॉकडाऊनच्या काळात होतो घरामध्ये म्हणून बरेचसे वेबिनार पाहिले, YouTubeवरती भरपूर काय पाहिलं आणि पुन्हा जसं लॉकडाऊन संपलं, आता बिझनेस आहे, बिझनेस आहे, बिझनेस. आता वेळ नाही शिकण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला जर स्वतःसाठी वेळ नसेल, शिकण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही जे काही काम करत आहात आणि आमच्या बोलीभाषेमध्ये आम्ही त्यांना म्हणतो गाढव काम करत आहात. आउटपुट तर मिळत नाहीये. काही लोक मला सांगतात, की "सर खरंच प्रचंड अडचणीमध्ये आहेत." अडचणीमध्ये आहेत तर अडचणीतून बाहेर येण्यासाठी तुम्ही काय करता? आणि शिकल्याशिवाय आपण पुढे जात नाही. मी वाक्य टाकलं होतं, "शिकाल तर टिकाल आणि टिकाल तरच वाढणार आहात." लॉकडाऊनच्या काळामध्ये मी सांगायचो, सध्या वाढण्याचा विचार करू नका, टिकण्याचा विचार करा. जोपर्यंत तुम्ही मैदानामध्ये आहात, तोपर्यंत तुम्ही जिंकू शकता. मैदान सोडून तुम्ही जिंकू शकत नाही. बऱ्याच लोकांनी व्यवसाय बंद केले. बरेच लोक फार वेगाने पुढे गेलेले आहेत. जसं मी परवा नाशिकला गेल्यानंतर नाशिकमध्ये एक आमचे आम्हाला फॅमिली मेंबर्स भेटले. फॅमिली मेंबर म्हणजे आनंदी परिवाराचे मेंबर. जे लॉकडाऊनमध्ये त्यांचा स्वतःचा व्यवसाय बंद करून भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करणार होते. देशमुख साहेब. आणि त्यांनी मला कॉल केला, "सर असं-असं करायचं." मी त्यांना सांगितलं, "नाही, आपल्याला ज्या क्षेत्रातली माहिती नाही तिकडे जायचं नाही. ज्याच्यामध्ये आहात तर त्याच्यामध्ये पुढे जा." आणि आज यशस्वीपणे त्यांचा तोच व्यवसाय त्यांनी पुढे चालू केला. इन्व्हेस्टमेंट त्यांची जी आहे त्यांनी मला दाखवली, करोडमध्ये झालेली आहे. त्या काळामध्ये प्रचंड अडचणीमध्ये होते, पण त्यानंतर त्यांनी जे ऑनलाईनमध्ये काम केलं, करोड्समध्ये आज इन्व्हेस्टमेंट्स आहेत.
तर आपल्या लोकांचं नुकसान एकच होतं, की मला सर्व माहीत आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, तुम्हाला तेच माहीत आहे जे तुम्हाला माहीत आहे. आणि जे तुम्हाला माहीत आहे त्याच्या सहाय्याने जिथपर्यंत पोहोचायचं तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. जर आता तुम्हाला याच्या पुढे जायचं असेल, तर तुम्हाला ते माहीत करून घ्यावं लागेल, जे तुम्हाला माहीत नाही. येस. क्लिअर? पटतंय मी सांगतोय ते? वास्तविकतेशी बोलतोय? मी मोटिव्हेशनल स्पीकर नाही. आहे, पण मी इथं मोटिव्हेशन देत नाही. आनंदी परिवार फाउंडेशनच्या व्यवसायाशी रिलेटेड कुठल्याही प्रोग्राममध्ये मी लोकांना मोटिव्हेशन देत नाही. मी जे बोलतोय हे वास्तविक वाटतंय का? हो किंवा नाही सांगा मला. येस, प्रवीण सर, प्रवीण दमनेरे सर तुम्ही आलात. तुमचं स्वागत आहे. आज फार मोठ्या-मोठ्या हस्ती या प्रोग्रामला आहेत. छान वाटतं. येस. सो आता आपण पुढे जाऊयात. हे माझं फेव्हरेट सेंटेन्स होतं आणि तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुद्धा हा कुठेतरी अनुभव आलेला असेल, की अर्धवट शिकलेला ड्रायव्हर गाडीला कुठेतरी खड्ड्यात घालणार हे जसं निश्चित आहे. हे आपण सर्वांनी पाहिलं. अर्धवट शिकला असेल तर त्याच्या गाडीवर बसत नाहीत. अर्धवट शिकलेला ड्रायव्हर गाडीला कुठेतरी खड्ड्यात घालणार हे जसं निश्चित आहे, तसेच अर्धवट ज्ञान घेणारे लोक सुद्धा आपला व्यवसाय खड्ड्यातच घालणार, हे सुद्धा तेवढंच निश्चित आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं, की हाल्फ नॉलेज अल्वेज डेंजरस आणि हाल्फ अँड एक्सेस नॉलेज असतो. म्हणजे अतिज्ञान असणं सुद्धा, मला सर्व माहीत आहे असं म्हणणं सुद्धा, हे सुद्धा प्रचंड धोकादायक आहे आणि मला कमी माहीत आहे. हे माहीत असताना सुद्धा आपण काहीतरी करतोय, तर हे सुद्धा धोकादायक आहे. येस, तर आता तुम्ही नवीन गोष्टी शिकायला तयार आहात का? आज ज्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ते लॉकडाऊन नंतर उपयोगाला येणार आहे आणि याच्यावरतीच आपला हा छत्रपती संभाजी महाराज उद्योजक निर्माण अभियान असणार आहे. येस, सो काय करायचं आपल्याला? मी नेहमी सांगतो, की आपला व्यवसाय जो वाढतो या 6 स्टेजेसमध्ये वाढतो. ग्रुपिंग स्टेज, अर्ली सक्सेस स्टेज, ग्रोथ एक्सेलरेशन स्टेज, रिओरिएंटेशन, कॉर्पोरेशन, लिबरेशन स्टेज. आपल्या व्यक्तीला व्यवसाय नेमकं सुरू कुठे होतो, व्यवसाय वाढतो कुठं आणि व्यवसाय आता आणखीन एक्सपांड कसा करायचा हेच कळत नाहीये. नेमकं आपण कुठं आलेलो आहे हेच लोकांना समजत नाही. ठीक आहे, आता 5-6 लेव्हल सांगितलेत. काही पहिले 2 वर्ष एका लेव्हल असतात, काही 2 ते 5 वर्षामध्ये लेव्हल बदलते. काही काळानंतर आपल्याला नेक्स्ट लेव्हलला जायचं आहे. काही लोकांना वाटतं बिझनेसमध्ये आलो लगेच आपण 5व्या लेव्हलला जाऊयात, पॉसिबल नाहीये. जर काही लोक वेगाने 5व्या लेव्हलला गेले, तर तिथं टिकणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण पाहिलं की कित्येक लोक फार वेगाने यशस्वी झाले, परंतु पुन्हा ते तेवढ्याच वेगाने पाठीमागे आलेत. आणि म्हणून तुम्हाला व्यवसायामध्ये टिकायचं तर आहे, व्यवसाय वाढवायचा पण आहे, रिव्हर्स नाही यायचं, पुढे जायचंय. फक्त आपण कुठे आहे हे आपल्याला माहीत नाही. यासाठी आपण एक स्वमूल्यमापन चाचणी घेणार आहोत. पुढे काही तुम्हाला मी 20 प्रश्न देणार आहे. ते 20 प्रश्नाला हो, नाही एवढंच फक्त उत्तर द्यायचं आणि तुमचे तुम्ही काउंट करायचे, की तुम्हाला यापैकी किती अडचणी आहेत. बघा काही लोक आहेत, तुम्हाला हा प्रश्न मी सांगितलाय, तुम्ही सतत कामात व्यस्त असता. हे स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहात का? होय किंवा नाही. तुमच्या मनामध्ये ठेवायचंय. शेवटी फक्त मला काउंट सांगायचंय, की 20 पैकी किती प्रश्नांना तुम्ही येस उत्तर दिलेलं आहे. एवढे प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहेत. येस, तुम्ही सतत कामात व्यस्त असता. तुझ्यासारखं बिझी, बिझी, बिझी असाल तर डोक्यामध्ये येस म्हणून सांगा. दुसरं तुमचा फॅमिलीसाठी वेळ नसतो. जे मुलं आहेत, बायको आहे, सतत तुमचा वेळ मागत असते. कार्यक्रमाला जायचंय, फिरायला जायचंय आणि तुमच्याकडे वेळ नसतो. अशी तुमची अवस्था आहे का? अचानक येणाऱ्या कामात तुमचा वेळ जातो. म्हणजे घरातून तुम्ही ठरवता, की असं-असं काम करायचंय आणि ऑफिसला गेल्यानंतर दुसरंच काहीतरी काम सुरू होतं. असं तुमच्या आयुष्यामध्ये होत आहे का? किंवा संध्याकाळी जसं-जसं म्हणतो ना, की आपलं ऑफिस टाईम संपत येतो, तसं-तसं वाटतं, "अरे किती काम राहिलंय, किती काम राहिलंय." इथे येस, नो असं कोणी टाइप करू नका. शेवटी मला फक्त नंबर सांगायचा आहे, की 20 पैकी किती प्रश्न, किती प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. येस, तुम्हाला आर्थिक अडचण जाणवते, खरं आहे का? असेल तर येस म्हणायचं. येस, तुमच्याला पैशाचा अचूक हिशोब ठेवताना अडचणी येतात, असं तुम्हाला वाटतं का? हो किंवा नाही? त्यानंतर आहे, पैसा येतोय पण कुठे जातो हेच कळत नाही. आलेला तर दिसतो, पण कुठे जातो हे कळत नाहीये. 7वं आहे, इच्छेपेक्षा कमी पैसा मिळतो असं वाटतं. अरे, आपली इच्छा तर भरपूर आहे, करोडमध्ये मिळवायचं आहे, परंतु इथं आपल्याला काही लाखांमध्ये मिळतात किंवा काही हजारामध्ये मिळतायत. हां, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कामगारांचा खर्च वाचवण्यासाठी तुम्ही स्वतः काम करता का? हो, नाही. काही दिवस ऑफिसला नाही गेला तर तुमच्या व्यवसायावरचे नियंत्रण सुटते असं तुम्हाला वाटतं का? की असं कुठे लिहून ठेवलंय का तुम्ही, की दररोज ऑफिसला गेलाच पाहिजेत? येस. तुमचे काम कामगारांपेक्षा चांगले असते असं तुम्हाला वाटतं का? ग्राहक तुमच्याकडे पुन्हा-पुन्हा येत नाही, असं तुम्हाला वाटतं का? येतो, काहीतरी घेतो आणि निघून जातो. आपलं काय चुकतं हेच कळत नाहीये. मी नेहमी बोलतो, की आपलं काही जर चुकलं ना, आपल्याला माहीत झालं तर आपण ते चूक सुधारू शकतो. परंतु जर काय चुकलं हेच माहीत नाही आणि समोरचा माणूस जर निघून जात असेल, तर आपण अ, सुधारणाच करू शकत नाहीये. आणि बरेच लोक आपले व्यवसाय तिथंच अडकलेले आहेत, की चल ग्राहक येतायत,
पण पुन्हा यायचं म्हटलं की काय होतं कळत नाही. आमचे भाव जास्त आहेत, की आम्ही व्यवस्थित बोलत नाहीये, आमची सर्व्हिस चांगली नाहीये, आमचा प्रॉडक्ट खराब आहे. काय होतं हे समजत नाही. कारण प्रत्येक व्यावसायिकाला वाटतं आमचा प्रॉडक्ट चांगला आहे, आमचे भाव अगदी रास्त आहेत. परंतु लोक का येत नाहीत? तर असं तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे का? बाजारातील स्पर्धेमुळे तुम्हाला तुमच्या वस्तूची किंवा सेवेची किंमत कमी करावी लागते का? हे पहा. त्यानंतर आहे मार्केटिंगसाठी खर्च करताना तुम्हाला भीती वाटते. हा प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहे का? की अगोदर तुम्ही पैसा खर्च केला, परंतु पाहिजे तसा रिझल्ट नाही आला आणि मग तुम्हाला असं वाटतं की काय उपयोग नाही ते Facebookला पैसा टाकून, काय उपयोग नाही ते WhatsAppला पैसे देऊन किंवा काय उपयोग नाही ते मेसेज करून, काय उपयोग नाही ते बॅनर बनवून, पम्पलेट्स बनवून उपयोग नाही. असं तुम्हाला वाटतं का? त्यानंतर आहे व्यवसायात अपेक्षित परिणाम नाही मिळाला तर तुम्हाला वाईट वाटतं हे खरं आहे का? म्हणजे तुम्ही फ्रस्ट्रेट होता, की "अरे काय मी एवढं काम करतोय, पण मला काय आउटपुट मिळत नाहीये." आणि मग निराश होतो. आणि या निराशेमधून आपण दररोज कुठलाही न्यूजपेपर काढा, कुठलाही न्यूजपेपर काढा, कमीत कमी एक तरी व्यावसायिकाने आत्महत्या केलेल्याची बातमी असते. एक तरी व्यावसायिक. फार महत्वाचा मुद्दा आहे. ज्या सी-सी-डीच्या ओनरने सांगितलं, की एव्हरीथिंग हॅपन विथ वन कॉपी म्हणजे कॉपीसोबत भरपूर काही होऊ शकतं. पण त्या सी-सी-डीच्या ओनरला स्वतःच्या मनामधलं कुणाला तरी सांगावं यासाठी कुणीही नव्हतं आणि त्या व्यक्तीने आत्महत्या करावी लागली. सो व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही फ्रस्ट्रेट होत असाल, तर याचं उत्तर येस असणार आहे. तुमचा व्यवसाय सिस्टमपेक्षा कर्मचाऱ्यावर जास्त अवलंबून आहे. असं असेल तरी तुम्ही येस म्हणू शकता. कामगार नाही आला की तुमचं काम होत नाहीये. तुमच्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा पगार दिला नाही तर ते काम सोडून जातील. असं तुम्हाला वाटतं का? जर असं असेल तर कदाचित अ, तुमचे जे असतो ना आपण, की दर्दी पर्सन आपल्याला पाहिजे असतो, की जो जोशमध्ये पुढे तुमच्यासोबत ही संस्था माझी आहे, संस्थेची प्रगती म्हणजे माझी आहे, असे काम करणारे लोक नाहीत असा त्याचा अर्थ होतो. येस. त्यानंतर आहे तुमचा व्यवसाय वाढताना अडचणी येत आहेत, याची जाणीव तुम्हाला आहे का? खरंच तुम्हाला वाटतं का, की काही लोक असतात एक कम्फर्ट झोनमध्ये असतात. अरे माझं सगळं व्यवस्थित चाललंय. जो पैसा येतो त्यामधून सर्व व्यवस्थित खर्च होतो. काही लोकांना व्यवसाय खरोखर वाढवायचा असतो आणि त्यांनाच रिअलाईज होतं, की काहीतरी अडचणी आहेत. ज्या लोकांना फक्त कम्फर्ट झोनमध्ये असतात त्यांना कधीच अडचण जाणवत नाही. तुम्हाला असं वाटतंय का, की तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी आहेत? कारण अडचण असेल तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणार आहात. तुमचा व्यवसाय वाढवताना तज्ञांची मदत घ्यावी असं तुम्हाला वाटतं का? कारण तुमची सायकॉलॉजी महत्त्वाची आहे. जे मी आधीच सांगितलं, की मला सर्व माहीत आहे. असं असेल तर आपण कधीच अ, चांगल्या कामासाठी किंवा चांगल्या व्यक्तीकडून आपण सल्ला घेणार नाहीये. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, तुमचा व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ज्ञान घेण्यासाठी वेळ काढण्याची तुमची इच्छा आहे का? कारण आजच्या या प्रोग्रामला जवळपास 100 पेक्षा जास्त लोकांनी बुकिंग केलंय. हजर आहेत 45. म्हणजे बाकीच्या लोकांचं काय झालं, व्यवसाय तर वाढवायचा आहे. क्विक रिप्लाय तर दिला बिझनेस, बिझनेस, बिझनेस. काही लोकांनी बिझनेस म्हणून रिप्लाय दिल्यानंतर त्यांना 2 ते 3 दिवस आम्ही रिप्लाय दिलेला नव्हता. त्यांनी पुन्हा कॉल केले किंवा मेसेज केला, की "सर एनी अपडेट?" म्हणजे त्या लोकांना खरोखर बिझनेस वाढवायचा होता. पण काही लोकांना मेसेज पाठवून सुद्धा त्यांनी पाहिलेले नाहीत. म्हणजे व्यवसाय तर वाढवायचा आहे, पण ज्ञान घेण्यासाठी वेळ काढण्याची इच्छा नाही, असेही काही लोक आहेत. आणि 20वा प्रश्न आहे, तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करण्यास तुम्ही तयार आहात का? व्यवसाय वाढवायचा आहे, तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतील. कारण आतापर्यंत जे केलेलं आहे, तेच पुढे करत राहिलात, तर मित्रांनो तेच मिळणार आहे जे आतापर्यंत मिळालेलं आहे. आतापर्यंत काय मिळालं तुम्हाला चांगलं माहिती आहे. वेगळं काही घ्यायचं असेल, तर वेगळं काहीतरी करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काही चेंजेस करावे लागतील आणि ते चेंजेस करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. येस. सो 20 प्रश्न झालेले आहेत. 20 पैकी आपल्यामध्ये किती लोकांना काही प्रोग्राम जाणवले? येस, आय थिंक माझ्याकडून सेटिंगमध्ये एक सेटिंग राहिलेली आहे. त्यामुळे स्क्रीनवरती कुणीतरी रेषा ओढतोय. इट्स ओके. मी ते सेटिंग करून घेईल मी लवकरच. येस 14, 15 हां, 15 येस, 6 येस, 17 आता ह्याचा पण एनालिसिस करणार आहे. संतोष निंबाळकर सर अजून पण तुमच्याकडे 15 येस आहेत. म्हणजे जे काही आपण शिकलो ते आपण वापरलेलं नाहीये सर. भालेराव सर तुमच्याकडे 14 अपेक्षित नाहीये ह्या गोष्टी. ते सर 17 ओके. अमोल सूर्यवंशी 15 मुकुंद पवार 16 येस. 17 सुयोग सर तुम्ही इतक्या वर्षापासून आनंदी परिवार फाउंडेशनचे छोटे-छोटे प्रोग्राम अटेंड करताय. हां, 6 नंबरचा प्रश्न तुम्हाला पुन्हा पाहायचा आहे. 6 नंबर आहे, पैसा येतो पण कुठे जातो हेच कळत नाहीये. येस, नंदिनी मॅडम. येस. 10, 9, 16, 12, 14, 12 प्रवीण सर तुम्ही पण. येस. 19, 20 प्रश्न पाहिजे का 19-20 यस आलेले आहेत? 19-20 तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक ज्ञान घेण्याची वेळ काढण्याची तुमची इच्छा आहे का? आणि
विसावा आहे? तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करण्यास तुम्ही तयार आहात का? तर अशा प्रकारे 20 प्रश्न आहेत. आता याचं एनालिसिस आपण पाहूयात, की जर तुमच्या येस हे उत्तर जर तुमच्याकडे 3 उत्तरांचं येस तुमचं आलेलं असेल, म्हणजे हा जो तुम्ही 11, 19, 15 हे जे नंबर दिलेले आहेत, हे जर 3 पर्यंत असेल, 0, 1, 2, 3 तर समजा तुमचा व्यवसाय व्यवस्थित चाललेला आहे. काहीही अडचण नाहीये. जर तुमचा 4, 5, 6 असं काही असेल, तर समजायचं की तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला काम करावं लागेल, पण व्यवसायावर नाहीये, तुमच्या स्वतःच्या सायकॉलॉजीवरती काम करणं गरजेचं आहे. आपल्या ॲटिट्यूडवरती काम करणं गरजेचं आहे. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवरती काम करणं गरजेचं आहे. आणि जर 6 पेक्षा तुमच्या याच्यामध्ये जर जास्त प्रॉब्लेम असतील, तर समजायचं तुमचा व्यवसाय हा पहिल्याच लेव्हलमध्ये आहे, ज्याला आम्ही ग्रुपिंग स्टेज म्हणतो. एक चक्रव्यूह आहे, एक सापळा आहे, त्यामध्ये तुम्ही अडकलेला आहात आणि इथं व्यवसाय वाढवण्यापेक्षा व्यवसाय टिकवणं फार गरजेचं असतं. येस आणि जेवढा ग्रुपिंग स्टेज चक्रव्यूह आहे, सापळा आहे आणि हा चक्रव्यूहमध्ये अडकून म्हणजे दोन्ही हात अडकलेले आहेत. करायचं तर भरपूर काय आहे, पण बोट अडकलेले आहेत, आपण करूच काही शकत नाहीये. म्हणजे चलती का नाम गाडी फक्त दररोज आपण पळतोय फक्त पळतोय, पण पाहिजे तसे रिझल्ट येत नाहीत आणि 80% व्यवसाय इथं बंद होतात. तर या चक्रव्यूहमध्ये तुम्ही आहात. सो मी सांगितलं होतं, की 6 लेव्हल्स तुम्हाला मी सांगितलं होतं. त्यापैकी पहिली लेव्हल जे सांगितलं ते ग्रुपिंग स्टेज साधारणतः 2 वर्ष ही अवस्था राहते व्यवसाय सुरू झाल्यानंतर. पण 2 वर्षानंतर तरी व्यवसाय आपला अ, या अवस्थेमध्ये नसायला पाहिजे. आता माझा पुढचा प्रश्न असेल तुम्हाला, की आपल्यापैकी किती लोक 2 वर्षापेक्षा म्हणजे ठीक आहे, तुमच्या व्यवसायाला किती वर्ष झाले? हे मी तुम्हाला तिथं विचारतोय. मग तुम्ही भलेही कुठल्याही व्यवसायामध्ये असाल. काही लोक म्हणतील, "सर अगोदर मी कापड दुकानात करत होतो. आता मी काहीतरी वेगळं सुरू केलेलं आहे." तर असं करू नका. आत्तापर्यंत तुम्ही व्यवसायातले किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? येस, तानाजीराव पाटील यांनी सांगितलं 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मुकुंद सर 20 वर्ष. दत्तात्रय सर सांगताय 11 वर्ष. ओके. 2 मंथ आकांक्षा डोंबे. ओके. 2 महिन्याच्या अगोदर दुसऱ्या कुठल्या व्यवसायामध्ये होतात का? हे पण फार महत्वाचं आहे. येस. काही लोक 20 वर्षाचे 8 ते 9 वर्ष. म्हणजे तुम्ही सर्व लोक हे जो 2 वर्ष आहे, याचे लिमिट क्रॉस केलेलं आहे. येस. आता 2 वर्ष झाले म्हणजे लगेच तिसऱ्या वर्षामध्ये तुम्ही त्याच्या पुढच्या लेव्हलमध्ये जाणार असं नाही होत. काही-काही लोक जसं मी सांगितलं, की इथं मी तुम्हाला 6 लेव्हल्स सांगितल्या होत्या. येस. काही लोकांना वाटतं 2 वर्ष झाले, की आपण लगेच अर्ली सक्सेस स्टेजमध्ये जाऊयात. त्यानंतर 5 वर्षानंतर आपण तिसऱ्या अवस्थेमध्ये जाऊयात. नाही असं होत. कित्येक वर्ष, कित्येक लोक 10-10 वर्ष झालेत तरी सुद्धा या पहिल्याच अवस्थेमध्ये अडकलेले आहेत. कित्येक लोक. आणि याची कारणं वेगवेगळी आहेत, जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, की या चक्रव्यूहमध्ये अडकलेले आहेत. आपण कुणी आहे 2 वर्ष अमर सूर्यवंशी सर आणि डोंबे हे दोघं सोडले तर येस, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी आहे. मान्य आहे. परंतु सायन्स प्रत्येकाला सारखं आहे. सायन्स सांगतं, की जर तुमचं टेम्परेचर एवढं असेल, तर याला आपण तुम्हाला आजारी आहात असं म्हणू शकतो. त्याच्यापेक्षा कमी आलं तर तुमच्यामध्ये हा असा आहे. तुमचा बीपी एवढा पाहिजे, तेवढा असा असेल तर तुम्ही नॉर्मल आहात. अगदी तसं तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी पहिल्या 2 वर्षामध्ये एवढी वाढ झालीच पाहिजे. जसं एखादा लहान बाळ आहे आणि ते जर 1.5 वर्ष किंवा 2 वर्षामध्ये चालत नसेल, त्याच्या तोंडातून काही शब्द निघत नसतील, तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो, की "अरे, एवढं आम्ही त्याला खाऊ घालतो, की एवढं सर्व करतो, तरी ह्याच्यामध्ये ग्रोथ का होत नाहीये?" कारण त्याच्यामध्ये काहीतरी कमी असतं. अगदी तसं आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा या गोष्टी उपयोगाला येतात, या गोष्टी लागू पडतात. जर ती 6 पेक्षा जास्त तुमच्यामध्ये जर लक्षणं असतील, तर समजायचं तुम्ही एका ट्रॅपमध्ये अडकलेला आहात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्योजक निर्माण अभियान तुम्हाला उपयोगाला येणार आहे. आता मुद्दा काय येतो माहिती आहे का? याच्यामध्ये अडचणी काय आहेत, की लक्षणं कोणती आहेत? तर आपला व्यवसाय एक अडकून पडलेला आहे. जसं रेवती मॅडमनी सांगितलं, की "सर मी वेगवेगळ्या कार्यक्रमात जाते त्यामुळं हे होत नाहीये किंवा कस्टमर भेटत नाहीयेत." आपली अवस्था तेच झालेली आहे. आज मस्त बुधवारचा दिवस आहे, असं वाटतं की कुठेतरी फिरायला जावं. परंतु आपण जाऊ शकत नाही कारण व्यवसायामध्ये आपण अडकून पडलोय. जसं मी सांगितलं की मी इथं बसलेलो आहे. मी बोलतोय. आज संपूर्ण महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या शहरामधून लोक आहेत. आणि तुम्हाला बघायचं असेल तर मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही लोकांनी कोणत्या शहरामधून तुम्ही आहात, त्या शहराचं फक्त नाव टाका. तुम्हाला समजून जाईल. चलो कमेंट बॉक्समध्ये आपण कोणकोणत्या शहरामधून आहात, ते फक्त नाव टाका. मी कुठेही बसलो, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही बसलो जिथं नेटवर्क आहे, तिथून मी हा प्रोग्राम रन करू शकतो. पण तुम्हाला तुमचं शॉप सोडून बाहेर जाताच येत नाही. पुणे, चंद्रपूर, पुणे, मुंबई येस, छान वाटतंय. भंडारा येस, सातारा, सटाणा ओके, जगदीश सर. सटाणा, कुर्डुवाडी छान.
तर तुमच्या जवळच आपलं हॉस्पिटल सुरू होतंय. नाशिक, पुणे येस. सो वेगवेगळ्या शहरामधून लोक आहेत. मॅक्सिमम लोक पुण्यामधून मला दिसतायत. धुळे आहे, सातारा आहे. सो बीडचे पण आहेत काही लोक. तुम्ही तिथंच बसलेत, अडकून बसलेत काही लोक. हे पहिल्या अवस्थेमध्ये अडकलेल्या लोकांची लक्षणं. व्यवसाय तुम्हाला चालवतो, तुम्ही व्यवसायाला चालवत नाही. म्हणजे दररोज सकाळी उठून तिथं जावंच लागतं. तुम्हाला असं नाही वाटत, की आपण घरी बसलोय, चला तिकडे ते आपोआप चालेल, नाही करू शकत. तुमचं लक्ष सगळं हातावरच्या कामावरती आहे. हातात जेवढी कामं आहेत तिथं सर्व लक्ष आहे. इकडे-इकडे बघू शकत नाही, जग कुठं चाललेलं आहे. नाही आपण बघू शकत. मी प्रत्येक महिन्यामध्ये एकतरी वेगवेगळा वर्कशॉप करण्यासाठी बाहेर फिरतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळं नॉलेज घेतो. पण आपण काय होतं, की आपल्या व्यापारीच्या लोकांची अवस्था काय बघा, मी एक फार छान एक्झाम्पल सांगतो. जेव्हा आपला धंदा व्यवस्थित चाललेला आहे, त्यावेळेस आपल्या लोकांना म्हटलं ना, की चला आपण आता कुठेतरी ट्रिपला जाऊयात. आपण बोला आपल्या एखाद्या व्यावसायिकाला, "चल रे आपण एक 2-4 दिवसासाठी मस्त फिरायला जाऊयात." तो बोलतो, "येडा आहेस काय? एवढा मोठा चांगला धंदा सुरू आहे आणि पैसे येतायत आणि अशा अवस्थेत जायचं असतं का? बघूया धंदा स्लॅक असेल तेव्हा जाऊयात." आणि जेव्हा धंदा स्लॅक असतो, तेव्हा त्याला बोलायचं, की "चल आपण 4-5 दिवसासाठी फिरून जाऊयात. तसंही आता सध्या कस्टमर नाहीये." त्यावेळेस तो बोलतो, "अरे वेडा आहेस का? आत्ता तर धंदा कमी आहे आणि इथं जर बसलो तर काहीतरी पैसा येणार आहे. त्यामुळे आता नाही येऊ शकत." म्हणजे हे लोक एवढे तिथं अडकून पडलेले आहेत, की चांगला असला तरी जाऊ शकत नाहीत आणि कमी असला तरी जाऊ शकत नाहीत. थोडं सुद्धा शिकण्यासाठी वेळ काढत नाहीत. सर्व लक्ष समोर हातात काय? एका ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. कारण इकडे-इकडे जावं तर आपण प्रॉब्लेम होणार. म्हणजे यांची अवस्था काय आहे, की आपण जे म्हणतो सर्कशीतला जोकर तो गेम खेळत असतो. एक बॉल टाकत असतो 4-5 बॉल आणि ते झेलण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याने जर इकडे-इकडे पाहिलं, तर ते बॉल खाली पडतात. जोपर्यंत तो बॉल झेलत आहे, तोपर्यंत सर्व लोक टाळ्या वाजवतात. बॉल खाली पडला, गेम खलास. आपली सुद्धा तीच अवस्था आहे. फक्त आपले बॉल कोणते आहेत? मार्केटिंग आहे, सेल्स आहे किंवा अकाउंट आहे. या बॉल्समध्ये आपण खेळत बसलेलो आहे. आपल्या इकडे-इकडे बघायला सुद्धा वेळ भेटत नाहीये. बऱ्याच वेळेस आपण बिनकामाच्या गोष्टीत अडकलेलो आहे. त्यामुळे प्रगतीसाठी काम करण्याची इच्छा असून सुद्धा तुम्ही काम करत नाहीत, कारण तुम्हाला वेळच भेटत नाहीये. आणि त्याचा परिणाम म्हणजे प्रचंड काम करून सुद्धा, मेहनत करून सुद्धा हातामध्ये काहीच राहत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या आयुष्यावर आपला ताबा नाही. आपण किती वाजता उठावं आपण ठरवू शकत नाही, किती वाजता झोपावं ठरवू शकत नाही. सर्वांना माहिती आहे की रात्री 10च्या अगोदर झोपणं फार गरजेचं आहे. 8च्या अगोदर 8च्या अगोदर आपण अ, जेवण करणं फार गरजेचं आहे. 10 वाजता झोपणं गरजेचं आहे. कारण 10 ते 2 मध्ये आपलं लिव्हर काम करत असतं आणि जर त्याला आपण वेळ नाही दिला, तर आपल्या शरीरामध्ये 100% प्रॉब्लेम सुरू होणार आहे. आनंदी परिवार फाउंडेशनच्या दिव्यस्पर्शी क्लिनिकमध्ये हेच लिव्हर क्लिन्झिंगचं काम आम्ही करतो. जास्त जास्त काम सुरू आहे ते. की जे 10च्या पुढे जे लोक जागरण करतात, 100% त्यांचं फॅटी लिव्हर असणार आहे. त्यांच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम असणार आहे. ब्लड प्युरिफिकेशन व्यवस्थित होत नाहीये आणि म्हणून त्यांच्यामध्ये इतर प्रॉब्लेम सुरू होतात. मग त्यामध्ये पोटाचे आजार असणार आहेत, केस गळतायत, चेहऱ्यावरती पिंपल आहेत, केस पांढरे होत आहेत, पचन व्यवस्थित होत नाहीये. मग फिशरचे प्रॉब्लेम येतात, थ्रोट इन्फेक्शन आहे, वीकनेस आहे, फॅट वाढलेला आहे. या सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ आहे तुम्ही रात्री 8च्या अगोदर जेवण करत नाही, 10च्या अगोदर झोपत नाही. मी बोलतो पहाटे 4 वाजता उठून काम करायला चालू करा, परंतु रात्री 10च्या अगोदर झोपा. पण आम्हाला आमच्या आयुष्यावरती ताबाच नाहीये. ताबाच नाहीये. इथं काय बिझनेस पळवतोय आपल्याला आणि ही अवस्था या पहिल्या लेव्हलमध्ये, ह्या चक्रव्यूहमध्ये अडकलेल्या लोकांची आहे. किती लोकांना असं वाटतंय, की अरे खरंच माझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडत आहे. त्या लोकांनी कमेंट बॉक्समध्ये एग्री किंवा सहमत आहे. काय जे तुम्हाला टाकायचं ते टाका. हो, असंच होतंय. जे रिप्लाय द्यायचा तो द्या, की सर आमच्या आयुष्यात सुद्धा असंच आहे. करायचं तर भरपूर काय आहे, परंतु प्रचंड अडकलेलो आहे आणि ते काही करू शकत नाही. येस. मी लॉकडाऊनच्या काळामध्ये मी सांगितलं, की भलेही ट्रेनिंग दिलेलं नाहीये. मला बोलता येत नव्हतं. माझ्या थ्रोटचा प्रचंड प्रॉब्लेम होता. जसं मी सांगितलं, मी 10 किलो वजन कमी झालेलं आहे माझं आता. तर तर त्या काळामध्ये मी दुसऱ्या गोष्टी जिथं मला बोलण्याची गरज नव्हती, सिस्टम, टीम या लोकांकडून मी करून घेतलेलं आहे. येस. बऱ्याच लोकांना हे पटतंय, की असंच तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि हे रिअॅलिटीची जाणीव होणं फार महत्वाचं आहे. सत्यतेची जाणीव. आपल्या व्यावसायिकाचं आयुष्य या समोर चित्रामध्ये दाखवतो ना, त्या पद्धतीनं आहे. म्हणजे पहा, इथे एक 2 पाय आहेत. एक आहे फाटलेली पॅन्ट आणि दुसरा आहे चांगला. तुमच्याकडे जेव्हा लोक बघतात ना, आपल्यापैकी बरेचसे लोक असे असतील, की ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि शहरामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. ग्रामीण भागातून शहरामध्ये आपलं काम करतायत. त्या लोकांच्या बाबतीत काय होतं, यांचे सगळे नातेवाईक या लोकांना ना, हा जो आहे ना, कडक एकदम इस्त्री केलेली पॅन्ट आहे, पायात शूज आहे, पॉलिश केला, खाली एक डॉलर पडलेला आहे. आपल्याला लोक असे समजतात, "अरे, ह्यांना काय कमी आहे, हे बिझनेस करतात. ह्यांना काय कमी आहे, पैसा प्रचंड आहे." कारण आपण तसं राहणीमान मेंटेन करतो. आणि मग परिणाम काय होतो, की सगळे लोक आपल्याकडून अपेक्षा करतात.
पण जेव्हा हे 20 प्रश्न मी तुम्हाला आता सांगितले आणि या 20 प्रश्नांचं जेव्हा आपण एनालिसिस करतो, तेव्हा आपल्याला आपली रिॲलिटी समजते. आपलं किती फाटलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे. किती लोकांचं देणं-देणं आहे. ई-एम-आय किती थकीत आहेत. त्या ऑफिसचं भाडं द्यायचंय, रेंट द्यायचा आहे, एम्प्लॉयीची सॅलरी द्यायची आहे. आपण कसं-कसं ॲडजस्ट करतो. पण लोक आपल्याला असं बोलतात, की "अरे तुम्हाला काय कमी आहे, तुम्ही बिझनेस करतात." आणि या लॉकडाऊन नंतर तर किती फाटलेलं आहे. काय-काय झालेलं आहे याची तुम्हाला सर्वांना जाणीव आहे. पटतंय का मी सांगतोय ते? लोक आपल्या या नजरेतून समजतात आणि त्यात काय होतं, गावाकडून जर पुण्यामध्ये येऊन तुम्ही काम करत असाल, मुंबईमध्ये काम करत असाल, तर गावाकडच्या लोकांच्या अपेक्षा वाढतात, की "अरे आम्हाला इकडं हे पाठव, एवढे पैसे पाठव, तेवढे पैसे पाठव." ह्याच्यातच ॲडजस्ट होत नाही. तो गावी काय पाठवणार? कारण ते लोक तुम्हाला या नजरेतून बघतात आणि रिॲलिटी मात्र आपली वेगळी असते. तर हे रिॲलिटी आहे असं तुम्हाला वाटतं का? वाटत असेल तर हो असं सांगा. रिॲलिटी आहे हे. समोर जे मी चित्र दाखवलेलं आहे, की आपल्याला लोक समजताना असं समजतात, की यांचं सर्व मस्त चाललेलं आहे. पण जेव्हा आपण आपलं एनालिसिस करतो, येस लोकांना पटतंय हे. आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे आणि जोपर्यंत आपण एक्सेप्ट करणार नाही, की सर हेच असं आहे. लोकांना वाटतं आमच्याकडे भरपूर पैसा आहे. परंतु रिॲलिटीमध्ये प्रचंड अडचणीत आहेत. आनंदी परिवार फाउंडेशन एवढं काम करतायत. लोक आम्हाला विचारतात, "सर एवढा पैसा आणता कुठून?" कारण आजपर्यंत मॅक्सिमम प्रोग्राम हे सगळे मी फ्री, फ्री, फ्री. काही असू द्या फ्री. दवाखाना टाकायचा आहे फ्रीमध्ये कसं देता येईल? अन्नछत्र सुरू करायचं मोफत कसं देता येईल? काही करायचं. आणि आणखीन एक सांगायचं राहिलं, आनंदी परिवार फाउंडेशनचा एक छत्रपती अकॅडमी म्हणून आपण सुरू केलेली आहे. आणि या अकॅडमीमध्ये कराटे क्लास, या अकॅडमीमध्ये दांडपट्टा, लाठी-काठी, तलवार सर्व गोष्टी मोफतमध्ये शिकवल्या जातात. आणि यावर्षी शिवजयंतीच्या वेळेस आपल्या कित्येक विद्यार्थ्यांनी कुणी रायगडावरती लाठीकाठीचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. कुणी राजगडावरती दाखवलंय. वेगवेगळ्या किल्ल्यांवरती वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रात्यक्षिकं दाखवलेली आहेत, की ते कशाप्रकारे सेल्फ प्रोटेक्शन 2 वर्षापासून मुलं घरामध्ये अडकून होते. त्यांचा एक्सरसाइज झालेला नाहीये. तर आम्ही त्यांचे एक्सरसाइज करून घेतो आणि यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत. पूर्णपणे मोफत. मग बरेच लोक आम्हाला विचारतात, की सर मग त्यांना असं वाटतं, की आनंदी परिवार फाउंडेशनकडे प्रचंड पैसा आहे. जसं मी सांगितलं, की छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण रुग्णालय जे उभं करायचं आहे, त्यासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च येणार आहे. या ठिकाणी सर्व एम-आर-आय मशीन्स असणार आहे, सीटी स्कॅन मशीन असणार आहेत, तुमचे एक्स-रे असणार आहेत, लॅब असणार आहे, मेडिकल स्टोअर असणार आहे, ॲडमिटची सगळी सोय असणार आहे, सर्व गोष्टी असणार आहेत. आणि इथे सुद्धा मी सांगितलं, की दवाखाना पूर्णपणे मोफत असणार आहे. आणि मी लोकांना नेहमी सांगतो, की "अरे मला पैसा देऊ नका. जिथं लागतो तिथं पैसा लागतो. मला काय पाहिजे दवाखाना उभा करण्यासाठी सिमेंट पाहिजे. मला काय पाहिजे इथं खडी लागणार आहे. मला काय पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. आम्ही लोकांना बोलतो वस्तू द्या आम्हाला. कारण पैसा आला ना, की डोक्याला प्रश्न येतात. अरे हे पैसा स्वतःसाठी तर वापरत नाहीत ना. पण जेव्हा तुम्ही वस्तू देता, जसं की आता सार्थक मेमोरियल ट्रस्ट या संस्थेने 2 स्कॅनिंग मशीन आम्हाला दिलेल्या आहेत. छोट्या मशीन होत्या. त्यांना मी बोललो, की आम्हाला पैसा नकोय. आणि हा जो ग्रुप आहे, हा जैन सोशल ग्रुपशी जोडला गेलेला आहे. आणि आज जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून पुण्यामध्येच आणि पुण्याच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्रामसाठी आम्हाला बोलवतायत. तुम्ही सुद्धा तुमच्या एरियामध्ये कॅम्प राबवू शकता. आनंदी परिवार फाउंडेशन तुम्हाला सदैव मदत करेल. तुम्ही तुमच्या भागामध्ये हे जे बॉडी स्कॅनिंगचे कॅम्प आहेत, ते तुम्ही आयोजित करू शकता. येस, तो सत्यतेची जाणीव जर तुम्हाला झालेली असेल, तर नक्कीच तुम्ही पुढे जाणार आहात. आता ज्यांना हे समजतच नाहीये, ते कधीच वाढणार नाहीत. आता जे मी सांगितलं, की असा-असा प्रॉब्लेम असतात आणि यामुळे आपण अडचणीत आहेत आणि म्हणून आपण सेल्फ एम्प्लॉईड आहात, स्वयंरोजगार करणारे लोक आहोत. आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला उद्योजक बनायचंय. हे ज्यांना कळलं, ते थांबले. ज्यांना हे कळत नाहीये, ते बोलतात, "हे चालू झालं." सर्वांसारखंच हे पण सुरू आहे. सो सगळ्याच्या शेवटी मग हे काहीतरी सांगतील, असा-असा प्रोग्राम आहे, त्याला 5,000 भरा, 10,000 भरा, 1,00,000 भरा, काहीतरी सांगतील आणि ते लोकं लेफ्ट सुद्धा होतात. मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन, आनंदी परिवार फाउंडेशन अशा लोकांसाठी काम करतो, की ज्याच्या खिशामध्ये ₹1,000 भांडवल आहे आणि त्याला बिझनेस सुरू करायचा आहे. तो व्यक्ती सुद्धा हे ट्रेनिंग अटेंड करू शकतो. आनंदी परिवार फाउंडेशनमध्ये शक्यतो कधीही कुणालाही पेमेंटसाठी कॉल केला जात नाही. जेवढे लोक जुने आमच्याकडे आहेत आणि समजा आम्ही एखाद्या प्रोग्रामसाठी तुमच्याकडून काही पेमेंट घेतलेलं असेल आणि काही कारणास्तव आम्ही तो प्रोग्राम नाही देऊ शकलो, तर मित्रांनो आम्ही ते पैसे सुद्धा रिफंड करतो. इथं सोनवणे सर आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी भरपूर विनायक सोनवणे सर एका प्रोग्रामसाठी त्यांनी आम्हाला फी दिली होती. पण काही कारणास्तव तो प्रोग्राम झाला नाहीये. आम्ही त्यांना रिफंड केलं. कारण इथं मी तुम्हाला सांगितलं, की आपण काम करत असतानाच अशा लोकांसाठी काम करतो, की जे अडचणीमध्ये आहेत आणि कुणाचाही एकही रुपया आपल्याला वेस्ट झाला नाही पाहिजे. येस. सो आता आपल्याला हे जे मी आत्ता पाहिलं, तुम्हाला जे सर्व सांगितलं, याच्यातून बाहेर पडण्याची किती लोकांची इच्छा आहे, की सर ह्या अडचणी आमच्यामध्ये आहेत. हे 20 प्रॉब्लेम आमच्यामध्ये आहेत. आम्हाला खरंच बाहेर पडायचं आहे.
आणि यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काहीतरी सोल्युशन सांगा. किती लोकांची इच्छा आहे? त्या लोकांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही, की येस बाहेर पडायचं आहे, प्रगती करायची आहे, ग्रोथ करायची आहे, प्रोग्रेस करायचा आहे, वाढवायचं आहे. जे टाकायचं ते टाकू शकता. येस. हे सर्वांना वाटतंय पुढे जायचं. नंदिनी मॅडम, आय रिअली वांट टू ग्रो अँड टच द स्काय. क्या बात है! आपण स्कायमध्ये जाणार आहोत, पण पाय जमिनीवरती ठेवून मी सर्वांना सांगतो. येस. आणि आनंदी परिवार फाउंडेशनमध्ये जेवढे प्रोग्राम शिकवले जातात, आमची एक टॅगलाईन आहे, कोणत्याही प्रकारचं कर्ज न घेता तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे. बरेच लोक आमच्याकडे असं कर्ज पाहिजे. त्यांचे सिबिल खराब आहेत. आय-टी-आर भरलेले आहेत. त्यांना कोण कर्ज देणार आहे? कुणीच कर्ज देत नाहीये. तर एक्सेप्ट करा ना, आपल्याला काही कर्ज मिळणार नाही, कुणी भांडवल देणार नाही. मग बिनभांडवली धंदा कसा करायचा हे जर शिकायचं असेल, तर फक्त आणि फक्त आनंदी परिवार फाउंडेशनच तुम्हाला काम मदत करू शकते. माझ्याकडे एक 2 मिनिटाचा ऑडिओ आहे. शरद पवारांचा ऑडिओ आहे तो. तो हे आपल्याच एका पार्टिसिपंटने मला पाठवलेला आहे. बारामतीमधून जेव्हा त्यांचं डिस्कशन सुरू होतं, तेव्हा त्यांनी जे काही बोललेत आनंदी परिवार फाउंडेशनबद्दल, की आपण खरंच लोकांना बिनभांडवली कसं करायला शिकवतो, शून्यातून विश्व उभा करायला कसं करतो. येस, तो 100% ग्रोथ करायची आहे. मित्रांनो, व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणं गोष्ट वेगळी आहे. व्यवसाय सुरू करणं वेगळे आहे. व्यवसाय चालवणं वेगळी गोष्ट आहे आणि व्यवसाय वाढवणं ह्या गोष्ट सुद्धा वेगळी आहे. फक्त आपल्याला कोणत्या वेळेस कोणतं ज्ञान वापरायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी आवश्यक असणारे ज्ञान सुद्धा वेगवेगळं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सोल्युशन देतोय. आता काय पाहिजे तुम्हाला सोल्युशन? व्यवसायामध्ये पुढे जायचं आहे. सोल्युशन एकच आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्योजक निर्माण अभियान. पुढे जे काही मी तुम्हाला शिकवणार आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी आहे. म्हणजे काय-काय शिकवणार आहेत, की आपला व्यवसाय बनवण्यासाठी आपल्याला अशा कोणत्या क्वालिटीज पाहिजेत, ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या व्यवसायाबद्दल माहीत असणाऱ्या अशा 10 गोष्टी. जर मी तुम्हाला विचारलं, की तुमच्या व्यवसायामध्ये पाठीमागील 1 वर्षामध्ये कोणत्या गोष्टी नवीन झालेल्या आहेत, हे मला सांगा. बऱ्याच लोकांना सांगता येत नाहीये. सर्व इंडस्ट्री बदललेल्या आहेत. ट्रेनिंग इंडस्ट्री बदललेली आहे, रिटेल इंडस्ट्री बदललेली आहे, कॅफे इंडस्ट्री बदललेली आहे. जे हॉटेल्स चालवतात त्या लोकांना माहीत असेल, की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त स्वच्छतेला महत्त्व आत्ता आलेलं आहे. अगदी स्लममध्ये राहणारा व्यक्ती सुद्धा त्या हॉटेलमध्ये आल्यानंतर तिथं स्वच्छता आहे का हे बघतोय. आणि सर्वात महत्त्वाचं ऐऱ्या-गैऱ्या कस्टमर बरोबर काम करायचं नाही. फक्त पैसा देणारा ग्राहक. जे रेवती मॅमनी थोड्या वेळापूर्वी बोलल्या होत्या, की "सर लोक येतात पण आम्हाला पाहिजे तशी येत नाहीत." पाहिजे तसे म्हणजे काय? तुम्हाला असं वाटतं, की लोकांनी आल्यानंतर तुम्ही एखादी वस्तू सांगितली ₹1000 ला. त्यांनी ₹1000 द्यावं आणि तुमच्याकडून वस्तू घ्यावी. पण जो चिंधी चोर आहे, ज्याच्या खिशामध्ये ₹100 पण नाहीत, अशा लोकांजवळ जर तुम्ही पोहोचलात, तर तुम्हाला ते ₹1000 कधीही देणार नाहीत. त्यामुळं जर तुम्हाला ₹100 घ्यायचे, तर तुमच्याकडे येणारा कस्टमर हा ₹100 लाच असला पाहिजे. तर तुमची वस्तू ₹1000 ला विकताय, तर ₹1000 वालाच कस्टमर तुमच्याकडे असला पाहिजे. येस. त्याकडे बदलायचं कन्स्ट्रक्शन नाही बदललं. भरपूर बदललेलं आहे कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा. भरपूर बदललेलं आहे. सगळ्यांना सांगायला मला आनंदही होतो, की लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांनी आपली प्रॉपर्टी विकली. बऱ्याच लोकांचे लॉसमध्ये गेले. पण लॉकडाऊनमध्ये जे लोक आनंदी परिवार फाउंडेशन सोबत 100% मनापासून होते, त्या लोकांनी प्रचंड प्रगती केली. आम्ही स्वतः सुद्धा ऐन लॉकडाऊनमध्ये फ्लॅट घेतलेला आहे. आणि त्या 21 दिवसामध्ये मी नेहमी सर्वांना सांगतो, की मी घरात बसून असाच समोर असा कॅमेरा, लॅपटॉप असं ठेवून त्यावेळेस तर काहीच नव्हतं. आज कॅमेरा आहे, लाईट्स आहेत, चांगला लॅपटॉप आहे. त्यावेळेस जो लॅपटॉप होता त्याच्यावरती त्या 22 दिवसामध्ये 21 ते 22 दिवसामध्ये 65 लाखाचा बिझनेस केला होता. फक्त तुम्हाला बदलणाऱ्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. आणि या गोष्टी जर तुम्ही क्विक बदलल्या, तुम्हाला तोच लोकं पाहिजे जे तुम्हाला पैसा देतील. जिथं पैसा कमवायचा तिथं पैसा देणारेच लोक पाहिजे. जिथं सोशल वर्क करायचंय, तिथं तुम्ही सर्वसामान्य लोकांना द्या काही प्रॉब्लेम जर तुम्ही पैशासाठी काम करत असाल, तर तुम्हाला तो पैसा आलाच पाहिजे. येस. कुठलाही व्यक्ती तुमच्याजवळ आला, तर त्याला तुमच्याकडे तुमचा तो कस्टमर बनलाच पाहिजे. आला, पकडता आला पाहिजे तुम्हाला. त्याने तुमच्याकडून वस्तू घेऊन गेलाच पाहिजे. येस. त्यासाठी काय करायचं? त्यानंतर आहे कॉम्पिटिशन. विथआऊट कॉम्पिटिशन. मी नेहमी बोलतो, आनंदी परिवार फाउंडेशनचं कुणाबरोबरही स्पर्धा नाही. आम्ही कुणासोबतच स्पर्धा करत नाही. कारण आमच्यासोबत स्पर्धा जर कुणाला करायची असेल, तर मी नेहमी सांगतो, की आनंदी परिवार फाउंडेशन प्रोग्राम विकतो किती रुपयाला? ₹1000, ₹500, ₹100. ज्या प्रोग्रामची मार्केटमध्ये जसं आमचा दत्तक योजना, बाहेर गेला तर 25-25, 30-30 लाख रुपये त्याची फी असते. परंतु आम्ही ते विकतो कितीला? मंथली ₹1000. तेही आधी कमवा आणि मग द्या. असं 5 वर्ष तुम्ही द्या, ₹60,000 घेतो. वन टाईम अजिबात नाहीये. काही-काही प्रोग्राम तर असे आहेत, की बघा आता कॉम्पिटिशन मी सांगेन तुम्हाला. समजा एखादा प्रोग्राम आहे, ज्याची बाहेर कॉस्ट आहे एक 20,000 ते ₹25,000 घेतायत तुमच्याकडून. समजा एक 3 महिन्याचा कोर्स असेल, बाहेर कोणी 25,000 ₹30,000 घेतायत.
एक साधं उदाहरण सगळ्यांनी क्विकमध्ये मला रिप्लाय द्यायचा आहे. कॉम्पिटिशन काय असतं आणि आपण कॉम्पिटिशनचे शिकार कसे व्हायचे ना, त्यासाठी हे एक्झाम्पल फार छान आहे. समजा मी तुम्हाला म्हटलं, की एखादा कोर्स आहे ज्याची बाहेर किंमत आहे एक ₹20,000 आणि तो आनंदी परिवार फाउंडेशन तुम्हाला ₹6,000 मध्ये देत आहे. बघा बाहेर ज्याची किंमत आहे ₹20,000 आनंदी परिवार फाउंडेशन तुम्हाला देतोय 6,000 मध्ये आणि त्या कोर्स केल्यानंतर तुमची प्रगती होणार हे नक्की आहे. बघा कॉम्पिटिशन कसं किल करायचं हे मी तुम्हाला सांगतो. तर मला सांगा आपल्यापैकी आता इथं लोकं आहेत, 53 लोक आहेत. 53 पैकी किती लोक अशा प्रोग्राममध्ये भाग घेतील, की जिथं तुम्हाला 20,000 ची गोष्ट तुम्हाला 6,000 मध्ये मिळणार आहे. क्विक चला. घेणार असाल तर येस म्हणायचं. मी हे तुम्हाला कंपल्सरी करत नाहीये, की तुम्ही घेतलंच पाहिजे. फक्त मी तुम्हाला कॉम्पिटिशन कसे किल करायचे हे मी तुम्हाला सांगतो. येस, रवती पाटील मॅडम सांगितले, की जर तुम्हाला 20,000 ची वस्तू येस. हां, बरेच लोक तयार झाले, की आणि मी नेहमीच सांगतो, की जी बाहेर गोष्ट तुम्हाला 1,00,000 मध्ये अवेलेबल असणार आहे, ते आमच्याकडे 4,000-5,000 मध्ये असणार आहे. येस. चला सगळ्या लोकांनी सांगितलं, "येस, येस, येस, आम्ही घेणार आहोत, घेणार आहोत, घेणार आहोत." आता हे तुम्ही केलं तर हे झालं कॉम्पिटिशन. येस. मी बोलतो, की दुसरा कोणतरी व्यक्ती आहे, तो बोलतो, "ओके, आनंदी परिवार फाउंडेशन 6,000 ला देतो का? मग मी ₹5,000 मध्ये देणार." येस, असंही होऊ शकतं. आता मी काय म्हटलं, ते ₹6,000 मध्ये जे द्यायचंय ना, बघा बऱ्याच लोकांनी सांगितलं, की आम्ही ₹6,000 मध्ये घेणार. मी म्हणतो ते 6,000 द्यायचेत का? हे वन टाईम द्यायचं असतील, तर हे 10-12 लोक तयार झाले. मी बोलतो एक काम करा, तुम्ही शिका, व्यवसाय वाढवा आणि 6,000 म्हणजे जवळपास तुम्ही प्रत्येक महिन्याला जर ₹100 दिले, तर पुढचे 60 महिने म्हणजे 5 वर्ष तुम्ही ते ₹100-100 फक्त प्रत्येक महिन्याला आनंदी परिवार फाउंडेशनला द्या. आता बघा कॉम्पिटिशनचा एक पुढचा पार्ट मी तुम्हाला सांगितलं. आपलं कॉम्पिटिशन कुणाबरोबर नाहीये. शिका, पैसा कमवा. आता तुम्ही एखादी गोष्ट शिकल्यानंतर मी जर म्हणत असेल, की तुमचा व्यवसाय एवढ्या वेगाने वाढतो, ते शिकल्यानंतर आपल्या व्यावसायिकाकडे ₹100 येणार नाहीत का, की तो त्या फाउंडेशनच्या कामासाठी मदत करू शकेल? आणि जर तसं जर केलं, तर मला सांगा, मी काय सांगितलं आता, की एकतर 20,000 चा कोर्स 6,000 ला घ्यायचं म्हणजे किती लोकांनी घेणार? तुम्ही लोकांनी तयार केलं. आता मी म्हणतोय 20,000 चा कोर्स मी तुम्हाला 6,000 ला देणार, पण वन टाईम पैसे द्यायचे नाहीत. महिन्याला फक्त 100, 100, ₹100 देत राहायचे. आता किती लोक घेणार? जे घेणार त्यांनी हो असा रिप्लाय द्या. हो, येस नको आता. हो, मी घेणार. हो. बघूयात मला. 1, 2 चलो. आता संख्या वाढते. कॉम्पिटिशन. मुद्दा आता फार महत्वाचा मुद्दा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, की स्पर्धा काय आहे? आपण काय करतोय? वस्तू प्रचंड कमी, 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 कमी किमतीमध्ये विकतो. आपला प्रॉफिट काढून टाकतो. मी म्हणतो स्पर्धा आपली कुणाबरोबर नाही. स्पर्धा अशी करा, की जर एखाद्या व्यक्तीला वाटलं, की हा ₹6,000 चा कोर्स जर असा मी ₹100 ला देतोय. चला पुढचा माणूस फ्रस्ट्रेट झाला पाहिजे. तो म्हणेल, की जर मला जर कुणाला कोणी जर माझ्या कॉम्पिटिटर म्हणून उभा राहिला, तर तो व्यक्ती तुम्हाला म्हणला पाहिजे, की "एक काम करा, माझ्याकडे या, फुकट शिका आणि जाताना मी तुम्हाला ₹6,000 देतो." जर असं कोण करणार असेल तरच माझ्यासमोर टिकू शकणार आहे. अन्यथा कुठलाही कॉम्पिटिटर माझ्यासमोर टिकू शकत नाही. बरेच लोक परेशान आहेत आज सुद्धा. हे गायकवाड सर नक्की करतायत काय? हे आनंदी परिवार फाउंडेशन करते काय? लोकांकडून तर पैसे घेत नाही. घेत असे तर असे ₹1000 ₹100 घेते आणि एवढे मोठे-मोठे प्रोग्राम कसे राबवते? एवढं हॉस्पिटल कसं चालवतात? या सगळ्या लोकांना पडलेला हा प्रश्न आहे. कधी-कधी आमचे फॅमिली मेंबर सुद्धा बोलतात, "एवढा पैसा आणतो कुठून?" जस्ट कारण ह्या गोष्टी मला माहिती आहेत. स्पर्धेशिवाय व्यवसाय करण्याचे 4 कुणीही कसलाही व्यक्ती येऊ द्यात, माझ्यासोबत तो कॉम्पिटिशन करू शकत नाही. आणि प्राइझमध्ये तर करूच शकत नाही. कारण मी अशा लोकांसाठी काम करतो, ज्यांच्याजवळ पैसेच नाहीत हे मला माहीत आहे. त्यामुळे असे लोक पैसे कमवण्याच्या उद्देशाने येऊन, माझ्यासोबत कॉम्पिटिशन करून, माझ्यापेक्षा कमी किमतीमध्ये कुणाला देऊच शकणार नाहीत, याची मला पूर्ण खात्री आहे. येस, विनायक सोनवणे सर पटतंय का? येस. सो या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. नशीब आणि पैसा. बरेच लोक आपल्या नशिबाला अ, विश्वास ठेवणार असतात. पण नशिबाची माझी एकच व्याख्या आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्ती पोहोचणं म्हणजे नशीब आहे. फक्त तो योग्य वेळ कसा पकडायचा, योग्य ठिकाणी कसं जायचं, हे तुम्हाला माहीत असणं फार, फार, फार गरजेचं आहे. पैशाचं झाड नावाचा एक प्रोग्राम आहे. तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सोल्युशन सांगतो मी तुम्हाला, की या ट्रॅपमधून जर बाहेर पडायचं असेल, तर तुमच्यासमोर कायमस्वरूपी पैसा आला पाहिजे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा पाहिजे. तुम्हाला रेग्युलर पैसा तुमच्याकडे येणं गरजेचं आहे. असं पैशाचं झाड आम्ही म्हणतो, की मनात आलं ना तिथं जायचं आणि नोट काढायची. कुठे जायचं तिथं जाऊन येऊ शकतो. कस्टमर सायकॉलॉजी तुम्हाला समजलं पाहिजे. आपण काय करतोय, आपल्याला वाटतं आमची वस्तू विकली जावी. कस्टमरला वाटतं मला फ्रीमध्ये कसं मिळावं? आम्ही तर फ्रीमध्ये देतोय. येस. त्यानंतर आहे तुमचा
बिझनेस जो ग्रोथ होतो, आता मी 6 लेव्हल सांगितले. प्रत्येक लेव्हल तुम्हाला समजली पाहिजे. बरेच लोक सांगतात, की आता बिझनेस एक्सपांड करायचा, मग डायव्हर्सिफिकेशन. अरे पण डायव्हर्सिफिकेशन कुठे करायचं? आज तुमचा हॉटेल व्यवसाय चालू आहे. डायव्हर्सिफिकेशन त्याला आम्ही म्हणतो, की बॅकवर्ड इंटिग्रेशन, फॉरवर्ड इंटिग्रेशन. तुम्हाला नेमकं कुठे जायचंय? बॅकवर्ड म्हणजे काय आहे? एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, की येवले अमृततुल्यवाले चहाचा बिझनेस करतात. चहा बनवून विकतात. बॅकवर्ड म्हणजे काय करायचं त्यांनी, की चहाचा शेती करायची आणि तो आपला रॉ मटेरियल घेऊन आपण तो व्यवसाय करायचा. आणि पुढचं गोष्ट म्हणजे काय आहे, की आता ठीक आहे चहा आहे. मग त्यांनी काय केलं, की चहा मॅन्युफॅक्चरिंग किंवा आता तुम्हाला दुसरं फॉरवर्डचं सांगायचं म्हटलं, तर त्याच्या नेक्स्ट स्टेप जसं आता ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीमध्ये आहे, की आपण स्पेअर पार्ट बनवतो आणि नेक्स्ट स्टेप म्हणजे स्वतःचं शोरूम काढून त्या ठिकाणी स्वतः विकणे. आजचे जे शोरूम आहेत, हे काय करतायत, की इतर लोक ते शोरूम चालवतायत. टाटा असेल, सुझुकी असेल, हे कोण आहेत? कोणीतरी त्यांची फ्रँचायझी घेतलेली आहे आणि ते पुढे चालवत आहेत. मग तुम्हाला जे काही बिझनेस एक्सपान्शन करायचं आहे, डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, ते याच्यामध्ये करायचं आहे का टोटल तुमचा प्रॉडक्ट आज तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे, तर हॉटेल इंडस्ट्रीमधून बाहेर पडून म्हणजे तो बिझनेस सेट झालेला आहे. आता त्यातून आलेला पैसा तुम्हाला दुसऱ्या ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. तुम्हाला नक्की काय करायचं आहे, हे सुद्धा माहीत असणं फार-फार गरजेचं आहे आणि हे करण्याचे वेगवेगळे रूल्स आहेत. येस. त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं, की आपल्या घरामध्ये जेवढा खर्च होतो ना, त्याच्यापेक्षा जास्त पैसा आपल्याजवळ येणं गरजेचं आहे. आज आपल्या लोकांना हेच माहीत नसतं, की आपल्याला किती पैसा पाहिजे आणि मी नेहमी बोलतो, की लक्षात घ्या, हे एंटरप्रेन्योर वगैरे हे जे शब्द आहेत ना, हे बोलीभाषेतले शब्द आहेत. पण जेव्हा तुम्ही एम-बी-एला शिकाल ना, त्यावेळेस हा एंटरप्रेन्योर किंवा ओनर हा शब्दच नाहीये. लक्षात घ्या तिथे. तिथे एकच आहे मॅनेजर. मॅनेजर. तुम्ही तुमच्या व्यवसायामधले मॅनेजर आहेत आणि मॅनेजरला एक पगार असतो आणि तो तुम्हाला घेता आला पाहिजे. पण कित्येक लोकांना ह्या गोष्टी समजत नाहीत. किती पगार असायला पाहिजे. फक्त पैसे काढतात, इकडे खर्च करतात. मग व्यवसायामधला पैसा कमी पडतो आणि अशा प्रकारे त्यांचं नुकसान होतं. व्यवसायामध्ये मनी मॅनेजमेंट कसं आलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आणि सर्वात महत्त्वाचं सध्याचा जो काळ आहे तो डिजिटल मार्केटिंगचा आहे. लो कॉस्ट हाय प्रॉफिट फॉर्म्युला मी त्याला म्हणतो, की कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळवायचा? आणि माझा एक रूल आहे मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना सांगेन, माझ्यासोबत राहिलात तर ह्या गोष्टी तुम्हाला समजू शकतात. मला ना ते 5% प्रॉफिट आहे, 10% प्रॉफिट आहे, 15% प्रॉफिट आहे, 20% प्रॉफिट आहे. अशा बिझनेस करण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. मी पुन्हा बोलतोय. हे 5% 10% प्रॉफिट असणाऱ्या बिझनेसमध्ये बिझनेस करण्याचा मला इंटरेस्ट नाही. मी फक्त त्याच बिझनेसमध्ये इंटरेस्ट करतो, ज्या बिझनेसमध्ये कित्येक पटीने प्रॉफिट आहे. म्हणजे मी ₹100 गुंतवले ना, तर मला ₹500 जर त्यावरती मिळणार असतील, तर मी तो बिझनेस करणार. पण ₹100 गुंतवून ₹10 प्रॉफिट मिळत असेल, तर मी तो व्यवसाय कधीही करत नाहीये. समजून घ्यायचं. कोणतरी मला विचारलं होतं, की आता की अ, कमीत कमी पैशामध्ये सर ऑनलाईन काय? आय थिंक मला रेवती मॅमनी काहीतरी विचारलं होतं, की अ, कमीत कमी पैशामध्ये सर काहीतरी ऑनलाईन पैसा कमवण्याचा काहीतरी मार्ग सांगा. आमच्यासोबत राहिला तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी समजून जातील. आमच्यासोबत कित्येक लोक आहेत. परवा एक व्यक्ती होता सांगोल्यामधून मला विचारत होता, "सर मी प्रचंड फ्रस्ट्रेशनमध्ये आहे." माझे चांगला मित्र होता. मी सांगत होतो, "पुणे सोडून जाऊ नको." पण ते गेले तिकडे. सर आता असं काहीतरी सांगा, की माझ्या गावी बसून मी काम करू शकतो आणि अ, पुढे कमवू शकतो. तर त्या व्यक्तीला मी असं सांगितलं, "तुम्ही लोक साधे गहू विकता. गहू शेतकरी 4 महिने लागतात त्याला पिकवण्यासाठी आणि तो जातो ₹40 ते ₹50 ₹40 किलो. होलसेलमध्ये घ्यायचा असेल, तर ₹20 ते ₹25 किलो त्याच्याकडून घेऊन गेले जातात. परंतु 7 दिवसामध्ये जो गव्हाची रोपं येतात, ते जर कट करून त्याच्यापासून जर गव्हांकुर ते पावडर आम्ही ज्याला म्हणतो, हे जर बनवलं तर जवळपास 6 ते ₹6,500 किलो जाते. हे लोकांना माहीत नाही. फक्त प्रोसेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तो मुलगा शॉक झाला. तुम्हाला सर असं पण असतं का? म्हणलं असं पण असतं. फक्त तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. फक्त विकण्यासाठी शहरामध्ये यावं लागतं. त्याचं नेटवर्क तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माध्यम आहे डिजिटल मार्केटिंग. मित्रांनो, मी जे सांगितलं, की छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण रुग्णालय आपण सुरू करतोय. त्याच ठिकाणी आपण महाराष्ट्रामधील मराठी मुलांसाठी, मराठी म्हणजे ज्यांना मराठी समजते अशा लोकांसाठी बिझनेस मॅनेजमेंट काय असतं याच्या संदर्भामध्ये याचं प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहेत आणि मी आज तुम्हाला हा शब्द देतो, की तिथे येणाऱ्या मुलांकडून कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाहीये. त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची खाण्याची व्यवस्था पूर्णपणे आनंदी परिवार फाउंडेशन करेल. मग तिथं महिन्याचा कोर्स असेल, 2 महिन्याचा कोर्स असेल, त्या लोकांनी तिथं शिकायचं आणि त्याचं फक्त ॲप्लिकेशन करायचं. मग ते डिजिटलमध्ये असेल, ऑनलाईन असेल, सर्व व्यवस्था आम्ही करणार आणि सर्वात सांगायला मला आनंद होईल, की हे सर्व ग्रामीण भागातील मुलांसाठी करणार आहे.
जसं आनंदी परिवार फाउंडेशन पुण्यामध्ये काम करते, पण आनंदी परिवार फाउंडेशनचं हेड ऑफिस हे नेहमी एका ग्रामीण भागामध्ये असणार आहे आणि तिथून संपूर्ण जगामध्ये आनंदी परिवार फाउंडेशन काम करेल. जसं मी सांगितलं आता हिंदीमध्ये प्रोग्राम सुरू आहेत. थोड्या दिवसामध्ये आपल्या इंग्लिशमध्ये सुद्धा प्रोग्राम सुरू होतील. आउट ऑफ इंडिया सुद्धा सुरू होतील प्रोग्राम. आणि याचं सर्व जे काही सेंटर आहे, सर्व गोष्टी जे होत आहेत, हे ग्रामीण भागामधून होणार आहे. त्या ठिकाणी एक हब आम्ही सुरू करतो आणि मी सांगितलं, की इथं जे काय असेल तिथं बिझनेसचं स्वरूप कधीच नसेल. तिथे लोक येतील. समाजसेवा म्हणूनच आम्ही ह्या सर्व गोष्टी करणार. सो या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि अशा टोटल 346 टेक्निक्स आहेत. आणि यापैकी काही टेक्निक्स जसं मी सांगितलं लीड जनरेशन, कोणतरी सांगितलं लीड जनरेशन माहीत होत नाही. 75 टेक्निक्स आहेत. तुम्ही किती वापरता तुम्हाला माहिती आहे. 83 टेक्निक कन्व्हर्जनसाठी आहेत. ट्रान्झॅक्शन म्हणजे जो व्यक्ती तुमच्याकडे एकदाच येतो त्याला 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस कसं आणायचं त्यासाठी 68 टेक्निक्स आहेत. एव्हरेज बास्केट्स आहेत 53 टेक्निक्स आहेत. म्हणजे जो ₹1000 ची वस्तू घेतो त्याला 1,500 ची वस्तू कशी घ्यायला लावायची. मार्जिन वाढवण्याच्या मी जसं सांगितलं मी 5% 10% बिझनेस करतच नाहीये. जे काय आहे ते सरळ जर मला पटीमध्ये जर प्रॉफिट असेल तर तो मी बिझनेस करतो. जसं मी नेहमी बोलायचो, की बोलण्यासाठी पैसा लागत नाहीये. मी बोललो एक लेक्चर दिलं मला 40,000 ते ₹50,000 मानधन भेटतं. मला जाण्या-येण्यासाठी किती खर्च होतो? समजा मी पुण्यात आहे, मुंबईला गेलो ₹3,000-4,000 खर्च होईल. बाय कार गेलो. अमरावतीला गेलो. काय होईल जास्तीत जास्त एक ₹10,000 खर्च होईल. परंतु मी घेताना माझं मानधन जे घेणार ते 40,000 ते ₹50,000 घेणार. किती पट जास्त घेतोय? 10% 20% नाहीये. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर अशा टेक्निक्स तुम्हाला शिकायच्या असतील, तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज उद्योजक निर्माण अभियान तुमच्यासाठी बेस्ट आहे. आता हे छत्रपती संभाजी महाराज उद्योजक अभियान जर तुम्ही केलं तर काय फायदा होतो तुमचा हे मी तुम्हाला सांगेन. इथे मी थोडक्यात एक गोष्ट सांगतो, की जर आपण टेक्निक शिकलो तर काय होतं? एखादा व्यक्ती आहे, तुमचा बिझनेस कुठलाही आपण कन्सिडर करूयात, की ज्यामध्ये वर्षाकाठी तुम्हाला 1000 लीड्स येतात. त्यापैकी 50% म्हणजे 500 लोक तुमची वस्तू घेतात. एक वस्तू तुमच्या ₹1000 ची आहे आणि तो वर्षभरात 5 वेळेस रिपीट होतो. तर तुमच्याकडे साधारणतः ₹25,00,000 तुमच्याकडे वर्षभरात येतील. त्यातला एक 20% प्रॉफिट पकडा तर ₹5,00,000 प्रॉफिट आहे. पण जेव्हा हे 346 टेक्निक ज्यापैकी बऱ्याचशा टेक्निक तुम्हाला माहिती नाहीयेत. या टेक्निक जर तुम्ही शिकलात त्यापैकी काही टेक्निक मी म्हणतो काही शिकलात तुम्ही अगदी 10 ते 12 टेक्निक जरी शिकलात आणि तुमची 10 पट ग्रोथ जे आज बरेच सांगतो 10x ग्रोथ, 5x ग्रोथ मी म्हणतो 10x नाही ना 5x नाहीये. 10% फक्त 10 पट नाही बोलत. 10% जरी व्यवसाय वाढला तुमचा प्रत्येक ठिकाणी, तर मित्रांनो 1000 च्या ऐवजी 1100 लोक तुमच्याकडे येतील. 60% कन्व्हर्जन म्हटलं तरी तुमच्या साधारणतः 660 कस्टमर तुमच्याकडून घेतील. जिथं 500 घेत होते तर 760. ₹1000 च्या ऐवजी ₹1100 ची तो वस्तू घेईल. 5 वेळेस येण्याच्या ऐवजी 6 वेळेस तो व्यक्ती परत येईल. आणि जिथं 25,00,000चा टर्नओव्हर होता, तिथे मित्रांनो तुमचा ₹43,56,000 तुमचा टर्नओव्हर होईल. जिथं 25,00,000 अगोदर होत होता. 20% च्या ऐवजी 22% जरी तुमचा प्रॉफिट झाला, 2% जरी प्रॉफिट वाढला, तर जिथं तुम्हाला 5,00,000 मिळत होते, तिथे 9,58,000 म्हणजे जवळपास तुमचा दुप्पट प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये थोडासा बदल केला तर. मी म्हणत नाही 346 सर्व टेक्निक घ्या. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज उद्योजक निर्माण अभियान जो आपण सुरू केलेला आहे, हा 3 महिन्याचा एक कोर्स आहे. या कोर्समध्ये सगळे प्रोग्राम लाईव्ह होणार आहेत. मी परत एकदा सांगेन तुम्हाला लाईव्ह प्रोग्राम होणार आहेत आणि याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला आपल्या ॲपवरती उपलब्ध होणार आहे. इथं कुठलेही रेकॉर्डिंग प्रोग्राम नाहीत. विनायक सोनवणे सर लक्षात घ्या. इथं रेकॉर्डिंग आम्ही करणार मग तुम्हाला देणार असं अजिबात नाहीये. इथं लाईव्ह होणार आहेत आणि एक मीटिंग अशी असेल जिथं तुम्ही आणि मी असेल फक्त. तुमच्या काही प्रॉब्लेम्स तुम्ही बोलू शकता. जर पुण्यामध्ये असाल तर समोर भेटू शकता. पण शक्यतो Zoomवरतीच भेटायचं. फॉलोअप तुम्हाला ॲपवरती केलं जाईल. तुम्हाला 1 वर्षासाठी, संपूर्ण 1 वर्षासाठी ह्याच्यामध्ये जे शिकवलं जाणार आहे त्याला टेलिफोनिक सपोर्ट सुद्धा तुम्हाला मिळेल. तुमचा 3 महिन्याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट सुद्धा दिलं जाईल, की तुम्ही आनंदी परिवार फाउंडेशनमधून असा-असा एक कोर्स घेतलेला आहे आणि ह्या सर्व जे 3 महिन्यामध्ये शिकवलं जाणार आहे याचे रेकॉर्डिंग त्या प्रोग्रामचे लाईव्ह रेकॉर्डिंग आज जसा आजचा प्रोग्राम रेकॉर्ड होते तसंच त्या प्रोग्रामचं सुद्धा रेकॉर्डिंग आपण त्या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग आपण ॲपवरती ठेवणार आहेत. आनंदी परिवार नावाचा ॲप आहे. सुरेश नलवड सर. आनंदी परिवार नावाचा ॲप आहे. त्यावरती तुम्हाला मी माहिती सांगेल, देईन मी तुम्हाला. येस. सो हे 3 महिन्याचा कोर्स आहे आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, की हा जो काही आपण उपक्रम राबवतोय, हा प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 7 ते 9 या वेळामध्ये लाईव्ह असणार आहे. तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मी तुमच्याशी बोलणार आहे. प्रत्येक वेळेस नवीन टॉपिकवरती मी तुम्हाला बोलणार आहे, की जिथं तुमचा बिझनेस ग्रोथ होणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं याच्यासाठी तुमच्याकडून काही फी असणार आहे. पण फी देण्याचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलं आणि हा पैसा आपण कुठे वापरतोय. आनंदी परिवार फाउंडेशन संचलित छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण रुग्णालय हे 100 बेडचं आपण चॅरिटेबल हॉस्पिटल उभा करतोय आणि हा सर्व पैसा मी सांगितलाय पत्त्यासहित दिलेला आहे, हा कुठे उभा करतोय आपण.
येस, माझं मूळ गाव जे रिधोरे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी हे सुरू करतोय. हे सर्व उपक्रम पुण्यामधून राबवतोय मी आणि मी तुम्हाला सांगेन, की मित्रांनो या प्रोजेक्टसाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपयाचं बजेट आहे. या बजेटसाठी मी कुणाकडूनही देणगी घेत नाहीये. देणगी घेणार ज्या लोकांना इच्छुक आहेत, पण मला पैशाच्या स्वरूपामध्ये देणगी नकोय. ज्या लोकांना वाटतं, की आमच्या फाउंडेशनसाठी काहीतरी करायचं आहे, तुम्हाला असं वाटेल, की चला आपण 10 कोटी सिमेंट देऊयात. आपण त्यांना खडीसाठी एक एवढी ब्रास खडी लागते, तर त्याचं एक अमाउंट त्या आम्हालाही देऊ नका तुम्ही. तो सिमेंट जो एजंट आहे त्याच्याकडे द्या. तो आमच्याकडे तो माल सप्लाय करेल. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी देणग्या घेणार आहोत. परंतु या उपक्रमासाठी जो पैसा लागणार आहे, तो पैसा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज उद्योजक निर्माण अभियानामधून जो पैसा येणार आहे, तो इकडे जाणार आहे. पण इथं आम्हाला काय पाहिजे अगोदर शिका. मित्रांनो तुम्ही पैसा तुम्ही म्हणणार, "सर आम्हीच अडचणीमध्ये आहे आणि आम्ही तुम्हाला कुठून देऊ?" सो आम्ही काय बोलतो, की आधी शिका. पैसा कमवा आधी तुम्ही. तुम्ही तेवढेच सक्षम व्हा, की तुम्हाला वाटेल, की आनंदी परिवार फाउंडेशन करत असलेलं काम हे चांगलं आहे आणि मला या कामासाठी मला पैसा द्यायचा आहे. पण जर म्हणतात ना, की आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? आणि म्हणून मला माझ्या लोकांना अगोदर सक्षम बनवायचं. मी एकटा कमवून किती कमवणार आहे? परंतु जर सर्वांचा छोटा-छोटा हात लागला, तर हे हॉस्पिटल लवकर पूर्ण होईल. पैसा कमवा आणि संस्थेसाठी मदत म्हणून तुम्ही नंतर फी देऊ शकता. आता यासाठी फी किती असणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला इथं ₹6,500 फी आहे. परंतु हे तुम्हाला वन टाईम द्यायची नाहीये. मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट मी नेहमी सांगतो, की काहीतरी कन्फर्मेशन पाहिजे. फर्स्ट ₹500 देऊन तुम्ही बुकिंग करू शकता. त्यानंतर प्रत्येक महिन्याला 100, 100, ₹100 तुम्ही देऊ शकता. असे 60 महिने पुढचे. मी सांगेन, आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायामधून ₹1,00,000 कमवत आहात आणि हा कोर्स संपल्यानंतर जर तुम्ही प्रत्येक महिन्याला ₹1,00,000 ₹10,000 जरी कमवायला लागलात, तिथं तुमचं मी सांगेन, की तुमचं एक ₹5,000 ₹10,000 जरी प्रॉफिट वाढला, तरीही तुम्ही संस्थेला फक्त ₹100 द्यायचे आहेत. मी असं कधीच म्हणणार नाही, की आता चला तुम्हाला ₹1,00,000 प्रॉफिट मिळालाय, चला ₹6,500 पूर्ण करा. टोटल तुम्हाला ₹6,500 द्यायचे आहे. 3 महिने चालणारा हा कोर्स आहे. 3 महिन्यानंतर वर्षभर तो पुन्हा तुम्ही कितीही वेळेस तो कोर्स रिपीट करू शकता. त्याचं रेकॉर्डिंगही तुम्हाला असणार आहे. तुम्ही लाईव्ह पण अटेंड करू शकता. 1 वर्षामध्ये कधीही काही प्रॉब्लेम झाला, तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला जे शिकवलेलं आहे त्याच्या संदर्भात गाईडन्स तुम्हाला मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगेन, सगळे प्रोग्राम हे लाईव्ह आहेत. लाईव्ह. 3 महिन्यामध्ये शिका. पहिल्या प्रोग्रामपासून तुमचा प्रॉफिट सुरू होईल. जे पहिल्या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला एखादी गोष्ट शिकवली आणि ते वापरून तुमच्या जिथं दररोज 5 वस्तू विकताय त्याच्याऐवजी 10 वस्तू विकल्या, तर मला असं वाटतंय जो तुमचा इन्स्टॉलमेंट येणार आहे ₹100 तो आरामात तिथे एका दिवसामध्ये निघून जाईल. मला तुमच्याकडून जास्त पैसा नको आहे. जे आहे आणि छत्रपती संभाजी महाराज उद्योजक निर्माण अभियान जो आहे, की ज्यांच्याकडे खरंच पैसा नाहीये. आज बऱ्याच लोकांना वाटतं, की मला भरपूर पैसा कमवायचा आहे, मला व्यवसाय वाढवायचा आहे. पण आज ट्रेनरच्या जर फी पाहिल्या, पुन्हा ऑफलाईन प्रोग्राम सुरू झालेले आहेत. परवाच मला एक कॉल आला होता. ऑफलाईन प्रोग्राम आहे सर, आम्ही पर्सनल कोचिंग करतो. सर आमचे ₹4.5 लाख फी आहे. कित्येक छोट्या व्यावसायिकांना वाटतं, की आपल्याला असं प्रोग्रामला जायचं आहे, परंतु पैशाअभावी जाऊ शकत नाहीत. अगदी ₹4,000-5,000 फी असेल तरी देऊ शकत नाहीत. अशा लोकांसाठी आनंदी परिवार फाउंडेशनने हा उपक्रम राबवलेला आहे. तुम्हाला जर या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल, तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. या संस्थेच्या अकाउंटमध्ये किंवा खाली जो फोनपे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती फोनपे, Google Pay, Paytmच्या माध्यमातून तुमचे ₹500 तुम्ही भरू शकता. त्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट पाठवले जातील. त्याची प्रिंट काढायची आहे. कारण हे ₹100 मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला मागत बसणार नाहीये. त्याच्यावरती सिग्नेचर करून तुम्ही आम्हाला ते कुरिअरनं पाठवायचं आहे. ते आल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटमधून एका तारखेला ते ₹100 आपोआप कट होत राहणार आहेत. हा फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुमचे लाईव्ह प्रोग्राम असणार आहेत आणि पहिल्या 3 महिन्यामध्येच मी तुम्हाला सर्व गोष्टी शिकवून जातोय. लाईफटाईम तुम्हाला ॲपवरती ॲक्सेस असणार आहे. 1 वर्ष तुम्ही तो प्रोग्राम किती वेळेस रिपीट करू शकता. अशा प्रकारे हा छत्रपती संभाजी महाराज उद्योजक निर्माण अभियान आपण सुरू करतोय आणि मी सांगितलं प्रामाणिक उद्देशाचा यातून आलेला पैसा आपण छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण रुग्णालयासाठी वापरतोय. त्या 100 बेडचं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. तुम्ही कधीही हॉस्पिटलला पुन्हा सुरू झाल्यानंतर व्हिजिट करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारची कन्सल्टेशन फी तिथं कुठलाही डॉक्टर त्याची फी म्हणून तुम्हाला घेणार नाही. सो ज्या लोकांना पार्टिसिपेट व्हायचं आहे, त्या लोकांनी प्रोग्राम संपल्यानंतर मला जो तुम्हाला ॲडमध्ये नंबर दिलेला आहे शेवटी आनंदी परिवार फाउंडेशनचा, त्या नंबरवरती तुमचा ₹500 पाठवलेला स्क्रीनशॉट तुम्ही अकाउंटला पाठवू शकता किंवा फोनपे, Google Pay, Paytmच्या माध्यमातून तुम्ही या नंबरवरती पाठवू शकता. त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स पाठवलेले जातील. सो आपला वेळ संपत आलेला आहे. कुणाला जर काही शंका असतील तर तुम्ही आता विचारू शकता. मी माईक सर्वांचे ऑन करतोय. येस.
आतापर्यंत जे आपण शिकलो याबद्दल जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. ज्या लोकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे त्या लोकांना फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुमचा 500 असेल, तिथून पुढे 60 मध्ये 100 रुपये. जर एखाद्याला वाटलं की मधूनच सर मला आता पूर्ण अमाउंट द्यायची आहे, तुम्ही ते देऊ शकता. हा, शिवकुमार गुळवे सर सांगतात की मी एम्प्लॉय आहे तर मला काय फायदा. मी अगोदर सांगितलंय तुम्ही एम्प्लॉय आहात, परंतु तुम्हाला बिझनेसमध्ये यायचं आहे. आता आजचा बिझनेस हा 100% ऑफलाईनच आहे असं नाही. तुम्ही ऑनलाईन पण बिझनेस करू शकता. आणि जर तुम्ही एम्प्लॉय 10 ते 6 मध्ये आहात, तर इतर वेळेस जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर सिस्टम लावली तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकता. आणि हे करण्यासाठी तुम्हाला हे नॉलेज उपयोगाला येईल. प्रशांत वीर सांगतायत सर मी हँडिकॅप आहे. ओके. जरी हँडिकॅप असाल तरी सुद्धा तुम्ही ऑनलाईन पैसा कमवू शकता. आणि हँडिकॅप आहेत म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस कोणीतरी सांभाळणार आहे असं कधीच होणार नाहीये. तुम्हाला स्वतःचं अस्तित्व उभं करायचं आहे. कितीतरी आपण YouTubeला जाऊन पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की कित्येक हँडिकॅप लोक भरपूर पैसा कमवतात. मध्यंतरी मी एक उदाहरण पाहिलं होतं, नाव माझ्या लक्षात नाहीये. पण एक हँडिकॅप म्हणजे दोन्ही डोळ्याने ब्लाइंड आहेत, अंध आहेत. पण मेणबत्तीमध्ये त्यांचं आय थिंक महाबळेश्वरमध्ये फॅक्टरी आहे. फार मोठ्या प्रमाणात तिथे काम चालू आहे. मला त्याचं नाव लक्षात नाहीये. येस. दत्तक योजना आणि हा प्रोग्राम वेगळा आहे का? हो, 100% वेगळा आहे. प्रदीप मते सर. कारण हे जे पहिल्या लेव्हलमध्ये अडकलेले लोक आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी हा प्रोग्राम. दत्तक योजना तर चालूच आहे तो. शिवकुमार गुळवे सर कुठला बिझनेस सजेस्ट करणार? सर जेव्हा आपण डिस्कशन करतोय प्रोग्राममध्ये जेव्हा तुम्ही याल, काही गोष्टी आहेत ज्यामध्ये नवीन प्रोग्राम तुम्ही नवीन बिझनेस जर सिलेक्ट करत असेल, तर तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्हाला काही बिझनेस चूज करायचे आहेत. आता जसं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे विजय मुळीक सर आहेत. जे ॲड एजन्सी चालवत होते. त्यांनी नोकरीसाठी जाणार होते, परंतु जेव्हा ते आपल्या दत्तक योजनेमध्ये आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की हे काहीतरी उपयोगाचं आहे. आणि मग त्यांनी एक 360 कनेक्ट नावाची कंपनी सुरू केली. त्यांनी दुसरी एक कंपनी ओव्हरटेक केली. त्याला आपल्या कंपनीमध्ये मर्ज करून घेतलं. मोठी कंपनी होते. त्याचा ब्रँड घेतला आणि मग त्यांचा व्यवसाय सुरू झाला. त्याचसोबत जेव्हा हे करत होते, तेव्हा मुंबई महानगरपालिकेचे काही कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की हे जे ज्ञान त्यांनी पाहिलं, मी सांगितलं की एक वेळ आहे, ज्या वेळेमध्ये तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे. म्हणजे तुमचा व्यवसाय सोडून इतर व्यवसायामध्ये तुम्हाला काहीतरी दुसरं सुरू करायचं आहे. मग त्यामध्ये मी सांगितलं होतं की एक बॅकवर्ड इंटिग्रेशन, फॉरवर्ड इंटिग्रेशन. मग त्यांनी पूर्ण त्यांचा बिझनेस वेगळा होता आणि त्यांनी मेडिसिन मॅन्युफॅक्चर, त्याला थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो, अशा व्यवसायामध्ये ते उतरले. तर शिवकुमार सर जेव्हा तुम्ही याल, तेव्हा जसजसे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील किंवा त्यातून काही एनालिसिस करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये यायला पाहिजे. येस मॅम. डोंबे. आकांक्षा मॅम, तुम्ही ऑनलाईन बिझनेस इन्क्रीज कसं करायचं हे सांगणार आहात का? 100% सांगणार आहे. कारण आपला एक टॉपिक त्यावरतीच आहे. नक्की रेवते मॅम तुम्हालाही फायदा होणार आहे. तुमचा व्यवसाय काहीही असू द्यात. मित्रांनो, लोक म्हणतात की बोलणाऱ्याची माती विकली जाते. पण मी माती विकलेला व्यक्ती आहे. पुण्यामधील लोकांना मी काळी माती ₹100 किलोने विकली होती. आणि त्या मातीचं काय करायचं हे शिकवण्यासाठी ₹1,500 घेत होतो. नीट समजून घ्या. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्यामध्ये याल आणि मला असं वाटतं की जे तुम्हाला फी सांगितलेली आहे, ती फी एकदम कमी आहे, एकदम कमी आहे. आणि कुठलाही व्यक्ती आज तुमच्या घरामध्ये जर लहान मुलगा असेल, तर त्याच्या कदाचित त्याच्या पॉकेट मनी म्हणून तुम्ही ते 100 पेक्षा जास्त रुपये त्याला महिन्याला देत असाल. लहान मुलगा जरी असेल, तो चालत-चालत पैसे सापडले ना मम्मीजवळ, पप्पाजवळ, "नाही माझ्याजवळ द्या." आणि तो त्याच्या पर्समध्ये ठेवतो. त्याच्या पर्समध्ये सुद्धा कदाचित त्या ₹100 पेक्षा जास्त अमाउंट असू शकते. आणि हा खर्च नाही, मी सांगितलं इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःवर केलेली. आणि यातून मी काय करणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. येस. काय प्रश्न? ज्या लोकांना वाटतं याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे, त्या लोकांनी समोर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही फोन-पे करू शकता, गुगल पे करू शकता, पेटीएम करू शकता किंवा आनंदी परिवार फाउंडेशनचं जे अकाउंट आहे, या अकाउंटला तुम्ही पैसे पाठवू शकता. येस. जोपर्यंत तुमचं डॉक्युमेंटेशन येत नाहीये, तोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म नाहीये, लक्षात घ्या. डॉक्युमेंटेशन देणं फार गरजेचं आहे. डॉक्युमेंट म्हणजे मी तुम्हाला सांगेन, पाठवून देईल मी तुम्हाला. तुम्हाला काही विचारायचं आहे का यशवंत सर? हा सर. येस सर. मी पहिल्यांदाच तुमचा प्रोग्राम ऐकला. ओके. आता झूम मीटिंगला पहिल्यांदाच जॉईन झालोय. थँक्यू सर, थँक्यू.
सर मी म्हणजे जॉब करतो. मला 5 नंतर म्हणजे वेळ असतो मला. प्रोग्राम आपला संध्याकाळीच असणार आहे, प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 7 ते 9. ओके सर. त्यामुळे तुम्ही तो प्रोग्राम अटेंड करू शकता, कुठूनही अटेंड करू शकता. आणि समजा एखाद्या दिवशी तुम्ही पुण्याच्या तुमच्या शहराच्या बाहेर आहात कुठेतरी, तर त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या ऍपवरती आपल्या बॅचमध्ये ऍड केलेलं असतं, ते तुम्हाला भेटू शकतं. ओके सर. हा नंबर पाहिजे होता, कोणाला पाहिजे होता? दीपश्री. येस. तो तुम्हाला समोर नंबर दिसतोय. हा सर. तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या, त्यामध्ये तुम्हाला उपयोगाला येणार आहे. कुठलाही व्यवसाय, तुम्हाला नवीन व्यवसाय चालू जरी करायचा असेल तरी सुद्धा उपयोगाचा आहे. सर माझ्या मुलाला खूप इंटरेस्ट आहे बिझनेस मध्ये. चालेल ना सर, चालेल. आणि त्याचं वय आता तो 10वीला आहे. सर माझा मुलगा 8वीला आहे, ब्लॅक बेल्ट आहे आणि छत्रपती अकॅडमी त्यांनी सुरू केलेली आहे. आनंदी परिवार फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आज जवळपास 60 ऍडमिशन तिथे आहेत. त्याला एकच सांगितलं की आतापासून तुला पैसा नाही कमवायचा, आता फक्त तू ब्रँड बनव. ज्यावेळेस तुझं MBA पूर्ण होणार आहे तेव्हा तुझ्याजवळ 9 वर्ष जुना ब्रँड असणार आहे. त्या गोष्टी लक्षात घ्या. आणि तो MBA करणार की नाही त्याची एक आम्ही ब्रेन टेस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, मी प्रत्येक गोष्ट सायंटिफिक बोलतो, त्याची आम्ही एक टेस्ट करून घेतली की नक्की तो पुढे जाऊन काय बनणार आहे. तो लहान असताना टेस्ट केली होती, त्याप्रमाणे वाटचाल सुरू आहे, तो त्याप्रमाणे पुढे जातो. तो मुलामध्ये तुम्ही पार्टिसिपेट, जेव्हा तुमच्याकडे तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा तुम्ही पहा किंवा मुलांनी पहा. ओके चालेल सर. ओके ठीक आहे, थँक्यू. हा. तर ज्यांना कुणाला या पार्टिसिपेट व्हायचं आहे, मी सांगितलं तुम्हाला 500 रुपये सुरुवातीला पहिला इन्स्टॉलमेंट, तिथून पुढे प्रत्येक महिन्याला 100 रुपयाप्रमाणे देऊ शकता. आणि हा खर्च नाहीये, तर ही एक इन्व्हेस्टमेंट असेल स्वतःसाठी केलेली. येस. बऱ्याच लोकांचे माईक ऑन आहेत, बोलणार नसाल तर माईक बंद करा. सर. हा यस बोला ना मॅडम, रोती मॅडम बोला. हा सर, मला माझं जे शॉप आहे ते सध्या रिटेल आणि घरगुती आहे. तर मी सर गेले 8 ते 10 वर्ष या व्यवसायामध्ये आहे. या व्यवसायामध्ये प्रॉफिट काय म्हणता येईल त्याला, नफा जो मिळतो तोही चांगला आहे. आणि माझ्याकडे कस्टमर येत नाही अशातलाही भाग नाही. नवीन कस्टमर माझ्यासोबत अप्रोच होतात, पण ते कस्टमर नेहमी माझ्याकडे टिकून राहावे आणि मला माझ्या घरगुती शॉपला म्हणजे मोठ्या शॉप मध्ये रूपांतरित करायचे. तर या योजनेमधून मला त्याच्यासाठी फायदा होईल का? नक्की 100% होईल मॅडम, 100%. आणि सर माझा दुसरा एक प्रश्न की म्हणजे माझ्याकडे मला आणखीन कुठल्या तरी एखाद्या नवीन बिझनेस मध्ये पडायचंय. म्हणजे माझ्याकडे काय म्हणू आपल्याला व्यक्ती आहेत, एक म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ना ते वेळ देऊ शकतात, त्यांनाही काही खूप करायचं आहे, पण सध्या म्हणजे मला मार्ग सुचत नाही की मी कुठल्या व्यवसायात जायला पाहिजे किंवा मार्जिन कुठल्या व्यवसायात व्यवस्थित आहे आणि मी काय करू शकते, याचं अनालिसिस काही होईल का सर? व्यवसायात पडायचं नाहीये, नवीन व्यवसाय सुरू करायचा असं म्हणा. सुरू करायचं. सो त्यासाठी मी सांगितलं की व्यावसायिकामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज पाहिजे, व्यवसायाबद्दलच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. या गोष्टी जेव्हा तुमचे हे 2 सेशन होतील तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी मिळेल की आपण काय करायला पाहिजे. येस. तर जसं आपलं सुरू होईल तसं तुम्हाला ते माहित होऊन जाईल. ठीक आहे सर, थँक्यू. येस, ठीक आहे. अंकुश सावंत सर बोलतात मुंबईला कधी आहात का? तर ज्यावेळेस येणार असेल त्यावेळेस मी ग्रुपवरती टाकतो की आज मुंबई दौरा आहे, त्यावेळेस मी तिकडे जातो. परंतु सध्याच्या काळामध्ये ऑफलाईन प्रोग्राम घेण्यामध्ये मला तर सध्या इंटरेस्ट नाहीये, कारण ऑफलाईन मध्ये बराचसा वेळ जातो आणि त्यामध्ये लिमिटेशन्स येतात. जसं मुंबईमध्ये प्रोग्राम असेल तर फक्त मुंबई मधलेच लोक येणार, त्यामध्ये ठाण्यात असेल तर ठाण्याचेच लोक येतात, मुंबईतले लोक घर सोडायला तयार होत नाहीत आणि बऱ्याच लोक आहेत बाहेरच्या, मग नागपूरच्या लोकांना यायचं असं ते येऊ शकत नाहीत. आणि म्हणून आपण ऑनलाईन हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आपल्याला, तुम्ही घरामध्ये बसून तुमच्या वेळेनुसार बघू शकता. पण जर कधी मुंबईला असेल तर मी नक्की कळवेल तुम्हाला. सर नेक्स्ट प्रोग्राम कधी होणार असा सेम? तुमचा उद्देश खूप चांगला आहे. हा यस. कोण नेक्स्ट बोलतोय? प्रोग्राम असा कधी होणार म्हटलं? नेक्स्ट प्रोग्राम अंकुश सावंत सर. नेक्स्ट प्रोग्राम असेल पुढच्या बुधवारी, कदाचित पुढच्या बुधवारी घेऊ शकतो किंवा मधूनही घेऊ शकेल. मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस. आजचा तुम्ही पूर्ण अटेंड नाही का केला? नाही, थोडा जरा 15 मिनिटं जॉबमुळे थोडा उशीर झाला सुरुवातीची. ओके, मग सुरुवातीचे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल सर. ज्यांना ज्यांना रेकॉर्डिंग हवे आहे त्यांनी आनंदी परिवार 3 महिन्यामध्ये किती 12 लेक्चर्स होतील का तुमचे? येस, 3 महिन्यामध्ये, कारण प्रत्येक आठवड्यातून 1 लेक्चर, याप्रमाणे 12 लेक्चर होतील. अच्छा. ते सगळे लाईव्ह होणार आहे, तर त्याचं रेकॉर्डिंगही तुम्हाला उपलब्ध असणार आहे. प्लस 1 वर्षामध्ये तुम्ही ते किती वेळेस लाईव्ह अटेंड करू शकता, प्लस सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाइम जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ते ऍप वरती असणार आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्याचा ऍक्सेस तुम्हाला असणार आहे. समोरासमोर प्रोग्राम मुंबईला म्हणजे कधी होणार? तुम्ही म्हटलं एक प्रोग्राम मुंबईला असं मी कुठलाही ऑफलाईन घेण्यामध्ये मी इंटरेस्टेड नाहीये. हा समजलं. नाही एक विजिट तुम्ही बोलला होतात मगाशी,
समोरासमोर होईल म्हणून मी असं विचारलं. तर ते झूम वरती होणार, झूम वरती समोरासमोर. मी काय काय देणार ह्या प्रोग्राम मध्ये हे मी तुम्हाला एकदा सांगतो. परत एकदा ऐकून घ्या. 12 प्रोग्राम लाईव्ह आहेत आणि त्याचं रेकॉर्डिंग ऍपवरती अवेलेबल होईल. एखाद्या वेळेस तुम्ही लाईव्ह नाही ऐकू शकला तर रेकॉर्डिंग तिथं ऐकू शकतात. 1 पर्सनल काउन्सिलिंग सेशन असणार आहे, 1 to 1 असणार आहे, तो झूम वरती. जर तुमच्या बिझनेसच्या संदर्भात असेल तर या 3 महिन्यामध्ये तुम्ही कधीही आपल्या वेळ ठरवून आपण घेऊ शकतो. सेकंड फॉलोअप तुमच्या ऍपवरती असतं, काही प्रश्न असेल तुम्ही तिथे विचारू शकता, तुम्हाला तिथं भेटणार आहे. टेलिफोनिक सपोर्ट, एखादी गोष्ट तुम्हाला शिकवलेली आहे आणि ते करताना तुम्हाला काय अडचण असतील तर तुम्ही कॉल करू शकता, ते तुम्हाला माहिती दिली जाईल. 3 महिन्याचा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट पण दिलं जाईल. पण हे सर्टिफिकेट कुठल्याही विद्यापीठाचं वगैरे असं काही नसेल. तुम्ही या 3 महिन्याच्या कोर्समध्ये पार्टिसिपेट झालेला आहात असं सर्टिफिकेट असणार आहे. आणि लाईफ टाईम ऍक्सेस, आपलं जे मटेरियल आहे या 3 महिन्यातलं, या सगळ्या मटेरियलसाठी तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस मिळणार आहे. येस. आणि हा प्रोग्राम प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 7 ते 9 या वेळामध्ये होणार आहे. ठीक आहे. आणि यासाठी जी फी आहे टोटल 6,500 आहे. त्यापैकी पहिला इन्स्टॉलमेंट ₹500 आहे. त्यानंतर पुढचे 60 महिने ₹100 तुम्हाला द्यायचे आहेत. आणि हे तुमचे आपोआप तुमच्या अकाउंट मधून कट होत राहतील. हॅलो. हा, येस. सुरेश नरोडे बोलतोय. आनंदी ऍप, सुरेश नरोडे कराडवरून बोलतोय. आनंदी परिवार. आनंदी परिवार ऍप कोणत्या ह्याच्यात आहे? प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही आनंदी परिवार टाकू शकता, किंवा तुम्ही जो हा नंबर मी तुम्हाला दिलेला ह्या नंबरवरती ऍप लिंक पाठवा म्हणून असं मेसेज करा. मराठी, हिंदी कुठल्याही भाषेमधून करा, इंग्लिश मधून करा. तुम्हाला ऍपची लिंक पाठवतो, तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. येस. आणि जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा एका बॅच मध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. त्या बॅच मध्ये तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. चालेल. मी युट्यूबवर तुमचे सगळे व्हिडिओ बघितलेत. ओके, थँक्यू. कुठून आहात तुम्ही? कराडवरून आहात. चलो, आता माझे 5 ते 6 असेल लेक्चर. ओके ओके ओके. चला, थँक्यू सर, थँक्यू. चलो, कुणाचे प्रश्न नाही? येस सर. सर, ₹500 तुम्हाला कोणत्या गुगल पे करायचे नंबर? या नंबरवरती खाली सर. तुम्हाला जो मेसेज आलेला आहे, लिंक साठी जो मेसेज आलेला ना तुम्हाला, त्याच्यामध्ये शेवटी आनंदी परिवार फाउंडेशनचा नंबर आहे. हाच नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही करू शकता. अच्छा. आणि तुम्ही जे बँकेतून ₹100 घेणार ते ओनली फॉर 60 मंथ ना? हा, फक्त 60 महिन्यांसाठी. ते तुम्हाला तुमचे पैसे आल्यानंतर तुम्हाला एक PDF पाठवलं जाईल. हॅलो. 60 महिन्यासाठीच मेन्शन केलेलं असतं का त्याच्यामध्ये? हा, त्याच्यामध्ये राहतं. 60 महिने तुमच्याकडून येतात त्याच्यात. 60 महिन्यासाठी तुमची फीच आहे ना सर तेवढी? हो, येस सर. हा, येस. ओके ओके सर. ओके सर. येस सर, मागे आपली जी दत्तक योजना चालू होती, त्याचे काही प्रोग्राम व्यवस्थित झाले, बंद झाले, तसे या योजनेचे तर नाही बंद होणार ना सर? म्हणजे कुठल्या योजनेचे बंद झालेत? दत्तक योजनेचे मागे आपलं सुरू होतं सर, दर रविवारी सेशन असायचं सायंकाळच्या वेळी. तर ते मध्येच बंद झाले. आय थिंक माझ्याकडे जे प्रोग्राम फ्री आहेत ना, त्या प्रोग्रामचे आम्हाला जोपर्यंत सुटेबल आहे तोपर्यंत आम्ही ते प्रोग्राम घेतो. पण जेव्हा 19/12/2021 चा लास्ट प्रोग्राम झालेला आपला, झालाच नाही सर. होणार होता 19 ला, पण तो काहीतरी कारणामुळे झालेला नाही. जे प्रोग्राम फ्री आहेत ना, ते प्रोग्राम आम्ही काय करतो की जिथपर्यंत आम्हाला शक्य होतं तिथपर्यंत आम्ही ते घेतो. काय अडचण आहे तर आम्ही पुन्हा ते बंद करून टाकतो. सर, तेच म्हणते, नंतर ह्या योजनेचं असं काही नाही होणार ना? नाही, ही योजना तुमच्या 3 महिन्यासाठीच आहे ना मॅडम. 3 महिने तुम्हाला 3 महिन्यात शिकून घ्यायचे, बाकीचं सर्व रेकॉर्डिंग तुम्हाला दिलेलंच आहे ना. ठीक आहे. 3 महिने तुम्हाला रेग्युलर, त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला आहेतच ना. ठीक आहे सर. हॅलो सर, विनायक बोलतोय. येस सर, बोला. फर्स्ट टाइम तुम्हाला बघतोय मी. आनंदी उद्योजक मध्ये तुम्ही कोर्स घेतला होता, तो अर्धा होतच गेला. उल्लेख केला मगाशी की आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही, आम्ही त्याचे पैसे रिफंड केले तुम्हाला, कारण मी जवळपास 6 महिने. बरोबर. ते तसं होणार का नाही याच्या बाबतीत? लाईव्ह आहेत सर, याच्या बाबतीत होणार नाही. प्रोग्राम लाईव्ह आहे. कारण की मागे बऱ्याच वेळा मी कॉन्टॅक्ट मध्ये आलो तुमच्या, पण तो झालाच नाही पुढे, म्हणून म्हटलं तसं होणार नाही ना. म्हटलं जो प्रोग्राम आम्ही घेत नाही त्याचे पैसे आम्ही रिफंड करतो. दुसरी गोष्ट, या बरोबर, तुम्हाला आधी शिकायचं मग द्यायचे. येस, शिकल्यानंतर तो इश्यू नाहीच काय. सो आपण ठीक आहे, चालेल. तर मला असं वाटतंय कुणाच्या आता शंका नाहीयेत असं समजून आपण या ठिकाणी थांबूयात. ज्या लोकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे त्यांनी आपला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्ही लोक आलात, या उपक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की यामधून येणारा पैसा आपण छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण रुग्णालयासाठी खर्च करणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने यामध्ये पार्टिसिपेट व्हा.
मला कुणाकडून पैसा देणगी स्वरूपामध्ये नको आहे, तर त्याचे रिटर्न्स तुम्हाला काहीतरी मिळाले पाहिजे. तुम्ही आम्हाला 100 रुपये दिले ना, तर तुमच्याकडे 1000 रुपये कमवण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. असं आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आणि म्हणून हे सर्व उपक्रम सुरू करतोय. सो तुम्ही आलात, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा प्रोग्राम संपला असं जाहीर करतो. जर कोणाला काहीही शंका असेल तर मी तुम्हाला नंबर दिला त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. 9850586718 याच नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. सो थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार. सर्वांच्या भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. भगवान पवार सर, तुम्ही मला कॉल करू शकता. माड्यामध्ये माझे भरपूर प्रोग्राम झालेले आहेत. तुमचं रोटरी क्लब असेल, तुमचं माडा नगरपंचायत असेल किंवा क्लासेस, तुमच्या इथं शिवजयंती निमित्तही माझं व्याख्यान झालेलं आहे, चौकामध्ये झालेलं आहे. सो हा पण नक्कीच कॉल करा, तुम्हाला मी बोलेन तुमच्याशी. चलो थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू.